नमस्कार, सुप्रभात. अ, गेल्या काही दिवसापासून आपण खूप अशा बातम्या ज्या दुःख देणाऱ्या आहेत त्या पाहतो, वाचतो आणि त्यामुळे मला काही जणांचे असे मेसेज आले की हे सगळं वाचल्यावर किंवा ऐकल्यावर खूप अस्वस्थता वाढते, दुःख वाटतं. तर या बातम्या म्हणजे आता आपलं अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान कोसळलं आणि त्यामध्ये विमानातले बहुतेक सर्वजण, पण तसंच जिथे ते विमान कोसळलं ते MBBS कॉलेजचं जे हॉस्टेल होतं तिथले विद्यार्थी यांचा मृत्यू झाला. बेंगलोरमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि काही जणांचा मृत्यू झाला, त्यामध्ये लहान मुलं सुद्धा आहेत. आणि हे सगळं वाचल्यावर, पाहिल्यावर, टीव्हीवर आपण बातम्या पाहत राहतो आणि तिथे हेच पुन्हा पुन्हा सांगत असतात आणि त्यामुळे पुन्हा खूप वाईट वाटतं, मन अस्वस्थ होतं, चिंता वाटते. काही जणांनी असं कळवलंय की माझ्या घरावरून देखील विमान जातं, मग ते माझ्या घरावर देखील कधीही पडू शकतं, असे विचार मनात येत राहतात. तर या सर्वाशी कसं डील करायचं, त्याचं हे दुःख होणं चुकीचंच आहे का, असेही काही जणांनी प्रश्न विचारले आहेत. तर माइंडफुलनेसच्या दृष्टीनं आपण त्याकडे पाहू. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की दुःख होणं चुकीचं नाही. जे काही घडलं ते खूप वाईट घडलं आणि त्यामुळे ते आपल्याला ज्यावेळी समजतं, पाहतो, त्यावेळी दुःख होतं. आता आपण माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करतोय आणि त्यामुळे हे भान राहणं आवश्यक आहे की दुःख कुणाला होतं. दुःख माझ्या मनाला होतं आणि मनाला असं दुःख होणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. म्हणजे त्यामध्ये काहीही विकृती नाही आहे, ऍबनॉर्मॅलिटी नाही आहे. जर हे सगळं ऐकल्यावर दुःख होत नसेल तर तर खरं म्हणजे थोडीशी विकृती आहे की आपली संवेदनशीलता हरवून बसलो आहोत की काय, असं एखाद्याला वाटू शकतं. त्यामुळे दुःख होणं स्वाभाविक आहे, पण हे भान राहायला हवं की दुःख कुणाला होतं. दुःख आपल्या मनाला होतं. आणि मी मी म्हणजे कोण आहे, तर मी म्हणजे दोन घटक तर आपण सततच असतो. मी शरीर आहे आणि मी मन आहे. पण आपण माइंडफुलनेसचा वापर करतो म्हणजे आपल्यातलाच आणखीन एक जो काही सेल्फ आहे तो विकसित करतो आहे आणि तो सेल्फ म्हणजे साक्षी भाव, ऑब्झर्विंग सेल्फ. आणि ज्यावेळी असं दुःख होतं त्यावेळी सुद्धा आपल्याला हे भान राहायला हवं की आता माझ्या मनात दुःख आहे आणि त्या दुःखामुळे शरीरावर देखील परिणाम होतात. काही जणांना रडू येईल, काही जणांना छातीत धडधडेल. तर ते शरीरावर जे काही परिणाम होत आहेत ते देखील मी पाहतो आहे आणि त्याचा स्वीकार करतो आहे. म्हणजेच आपला साक्षी भाव जो आहे, ऑब्झर्विंग सेल्फ जो आहे, तो आपल्याला अधिकाधिक मजबूत करायचा आहे. आणि म्हणून ही संकल्पना नीट समजून घेऊन त्याची प्रॅक्टिस करणं आत्ताच्या जगात खूप महत्वाचं आहे. कारण आत्ताचं जग याला अनेक विचारवंतांनी व्हुका वर्ड असं नाव दिलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र बर्वेंचा एक व्हिडिओ अमुक तमुक चॅनेलवर आलेला आहे, त्यांनी त्याविषयी खूप डिस्कशन केलेलं आहे आणि त्या डिस्कशनचा सुद्धा समरी अशी आहे की या हुका वर्ड मध्ये आपल्याला जर राहायचं असेल आणि निरोगी शरीर मन ठेवायचं असेल तर आपल्याला माइंडफुलनेस समजून घ्यायला हवं, त्याची प्रॅक्टिस करायला हवी, असं डॉक्टर बर्वे सांगतायत. हुक्का वर्ड म्हणजे काय, VUCA असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. व्ही म्हणजे व्होलाटाईल, अचानक काहीही होऊ शकतं. व्होलाटाईल
मार्केट म्हणतात की जे खूप चढ उतार असतात, तसं जग व्होलाटाईल आहे. आता इराण इस्रायल पुन्हा युद्ध सुरू झालं आहे. यातून देखील पुन्हा अनेकांच्या मनात असे विचार निर्माण होऊ शकतात की तिसरं महायुद्ध होईल की काय, कोणी कोणावर काय न्यूक्लिअर बॉम्ब टाकेल की काय, मग भारतात सुद्धा असं काही होईल की काय. तर हे जग हे व्होलाटाईल आहे. आधीच आपलंही भारत पाकिस्तान संघर्ष सुरू आहे, भारत चीन बांगलादेशात काहीतरी घडतं आहे, सर्वच जगात काही ना काही असं अचानक घडतं आहे. आणि आज आपल्याला ते लवकर लगेच समजत आहे, कारण आज आपण अधिक कनेक्टेड आहोत. टीव्हीवर आपल्याला लगेच या सर्व बातम्या समजतात. दुसरं, आजचं जग हे यू म्हणजे अनसर्टन आहे, नक्की काही सांगता येत नाही. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की माझ्याच घरावरून विमान जातं, माझ्या घरावर ते कोसळेल की काय असा विचार मनात येऊ शकतो, कारण आता आपण हे पाहिलंय की ती मुलं जेवत असताना तिथे ते विमान कोसळलं. म्हणजेच जग अनिश्चित आहे, काय घडेल उद्या आणि 8 दिवसांनी, महिन्यांनी, माहित नाही आपल्याला. आणि अनिश्चितता ही तणाव वाढवत असते, चिंता वाढवत असते. आणि त्यामुळे ज्यांना आधीच अँझायटी आहे त्यांचा त्रास अधिक वाढू शकतो. हुकास मधलं सी म्हणजे कॉम्प्लेक्स, खूप गुंतागुंतीचं आहे जग. पूर्वी खेड्यात राहणाऱ्या माणसाचं जग हे अतिशय साधं सोपं होतं. आज खेड्यात राहणाऱ्या माणसावर सुद्धा संपूर्ण जगात इस्रायल इराणचं जर काही युद्ध झालं तर त्याचे परिणाम होऊ शकतात. कारण म्हणजे समजा इराण आणि अरब देश यामधून येणारं पेट्रोल याच्यावर खेड्यात राहणाऱ्या माणसाचा सुद्धा ट्रॅक्टर अवलंबून आहे, त्याची टू व्हीलर अवलंबून आहे. आणि त्यामुळे पूर्वीचं जग हे एवढं गुंतागुंतीचं नव्हतं. त्या त्या गावामध्येच त्याची सर्व साधन संपत्ती उपलब्ध होती. आता तसं नाही आहे. आता आपले सर्व साधन संपत्ती ही जगभरातून येते आणि त्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी होतात आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर होऊ शकतो. आणि ए म्हणजे अँक्झियस, हे सगळं चिंता निर्माण करणार आहे, भीती निर्माण करणार आहे. आणि त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत, गावामध्ये पूर्वी राहणाऱ्या माणसाच्या तुलनेत आज चिंता, भीती, उदासी या सर्व भावना अधिक निर्माण होऊ शकतात आणि त्याचे त्रासही अधिक होऊ शकतात. यावर उपाय माइंडफुलनेस. म्हणजे काय की पहिली गोष्ट, आपलं लक्ष वर्तमान क्षणात देत राहायचं. म्हणजे काय, हे आयुष्य अनिश्चित आहे, एकूणच जग अनिश्चित आहे. 4 दिवसांनी काय होईल आपल्याला माहित नाही. पण जे काही होईल त्याबद्दल आपण काही कंट्रोल करू शकतो का? इराण इस्रायलचं युद्ध आपण थांबवू शकतो का? नाही. आपल्या नियंत्रणामध्ये या गोष्टी फारशा नाहीत. आपल्या नियंत्रणामध्ये काय आहे ते ते आपण काही फार प्रमाणात करून ठेवू शकतो. पण ज्या गोष्टी नियंत्रणात नाहीत त्याचा विचार करत राहणं आपल्याला थांबवता यायला हवं. आणि विचार करत राहणं थांबवायचं कसं? वर्तमान क्षणात लक्ष द्यायचं, म्हणजेच माइंडफुलनेस. तुम्ही जे काही करता आहात त्याकडे लक्ष द्यायचं, अंघोळ करता आहात त्याकडे लक्ष द्यायचं, चहा पिता आहात त्याकडे लक्ष द्यायचं आणि त्या क्षणाचाही आनंद घ्यायचा. अरे वा, अजूनपर्यंत काही झालं नाहीये आपल्यावर काही परिणाम होईल असं, अजून मला चहा मिळतो आहे आणि मी चहा पिऊ शकतो आहे. सो या ज्या काही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या काही रोजच्या गोष्टी आहेत त्याकडे आपल्याला अधिक लक्ष द्यायला हवं आणि त्याचा आनंद आपल्याला घेता यायला हवा. आणि तो आनंद घ्यायचा तर त्या गोष्टीकडे लक्ष देतं. म्हणजे चहा पिता पिता पुन्हा तुम्ही इराण इस्रायलचा किंवा विमान पडल्याचा जर विचार करत राहिलात तर तर चहा पिण्याचा आनंद सुद्धा आपल्याला मिळणार नाही. आणि त्यामुळे ही माहिती घेणं म्हणून हे ठीक आहे, त्यावर विचार करत राहणं आपल्याला थांबवता यायला हवं.
कारण त्यावर विचार करून आपण काहीही कृती कार्यक्रम करू शकत नाही आहोत. आणि विचार करणं थांबवायचं, त्यासाठी वर्तमान क्षणात लक्ष देत राहायचं. जे काही आपण करतो आहोत त्याकडे लक्ष द्यायचं, काही करत नसू तर श्वासावर लक्ष द्यायचं, शरीरावर लक्ष द्यायचं, म्हणजेच माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करायची. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे जे काही आपण पाहतो, ऐकतो, जे काही घडतं आहे ते आपल्याला समजतं. आपण ज्यावेळी ध्यानाच्या सरावाला बसू किंवा इतर वेळी सुद्धा त्याचे विचार मनात येत राहणार आणि त्यामुळे मन अस्वस्थ देखील होणार. आता आपल्याला हाच सराव करायचा आहे की मन अस्वस्थ झालेलं आहे त्याचा स्वीकार करायचा, पण ते विचार येत राहिले तरी ते विचार करत राहायचं नाही. आणि त्यासाठी मन अस्वस्थ आहे याचाही स्वीकार करायचा. मी जे काही ऐकलं आहे त्यामुळे मन अस्वस्थ आहे, मन दुःखी आहे. आता त्या मनाच्या या अस्वस्थतेमुळे शरीरावर काय परिणाम होत आहेत याकडे लक्ष द्यायचं आणि जे काही शरीरात जाणवतं त्याचा स्वीकार करायचा. म्हणजे ही बातमी पाहत असताना देखील काही जणांच्या छातीत धडधडायला लागतं. आता ही जी आपली धडधड आहे त्याकडे लक्ष द्यायचं आणि त्याचा स्वीकार करायचा. हे जर केलं नाही तर ही बातमी ही सुद्धा भावनिक आघात ठरू शकते, ट्रॉमा आपल्यावर करू शकते. म्हणजे आपल्या आयुष्यात ते घडलेलं नसेल तरी त्या बातमीमुळे आपल्या छातीत जर धडधडत असेल, पोटात गोळा येत असेल, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आहे आणि त्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर ते अधिक वेळ चालू राहतं आणि ती घटना ही इमोशनल ट्रॉमा ठरते, ज्यामुळे माणसांना पॅनिक अटॅक येऊ शकतात, डिप्रेशन येऊ शकतं, अँझायटी वाढू शकते. आणि त्यामुळे सुदैवानं आपल्याला एक टूल आता मिळालेला आहे की आपल्या शरीरात जे काही होतं ते आता आपल्याला समजतं. ते समजत नसेल तर अजून बॉडी स्कॅन करायला हवं. बॉडी स्कॅनचा सराव केला की शरीरात जे काही होतं ते आपल्याला समजू लागतं. त्यामुळे अशा बातम्या पाहत असताना देखील आपण हा सराव करू शकतो. बातम्या पाहत असताना शरीराकडे लक्ष देत राहायचं आणि शरीरात जे काही बदल होतात त्यांचा स्वीकार करायचा. ही छातीत धडधड नको अशी प्रतिक्रिया करत राहायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, सतत या बातम्या पाहत राहणं सुद्धा आवश्यक आहे का, हे देखील आपलं आपण ठरवायचं. आपण जे म्हणतो मूल्य, मी आता हे का पाहतो आहे, का करतो आहे, असा प्रश्न स्वतःला विचारायचा. म्हणजे आता विमान अपघात झाला, आपल्याला कळलं, आता रोज त्याच्यावर चर्चा सुरू असते, मग हा अपघात आहे की घातपात आहे, मुद्दाम कोणी केला आहे का, किती जण त्यामध्ये दगावले, कोण वाचले. टीव्ही चॅनेलवर हे सतत चालू असतं कारण त्यांचा तो व्यवसायच आहे. ब्रेकिंग न्यूज म्हणून काहीतरी अजून छोट्या छोट्या बातम्या ते सांगत असतात. आपण ठरवायचं आहे की ते आता किती वेळ पाहत राहायचं. त्याचा रिमोट आपल्या हातात आहे आणि त्यामुळे टीव्ही चॅनल हे जे काही दाखवत असतात त्यासमोर आपण सतत बसून राहणं काही आवश्यक आहे का, असा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा. आणि एकूणच अशा ज्या काही बातम्या असतील त्या पाहत राहणं कमी करायचं. म्हणजे जगाविषयी सजग राहायला हवं, पण समजा आता बेंगलोरला झालेली चेंगराचेंगरीची बातमी आपल्याला समजली, त्याबद्दल पुन्हा पुन्हा कशाला ऐकत राहायला हवं, पाहत राहायला हवं. त्याबद्दल आपण काय सजग राहून ठरवू शकतो की जिथे अशी गर्दी होईल तिथे शक्यतो आपण जायचं टाळायचं, तिथे मुलांना घेऊन जायचं नाही. त्या चेंगराचेंगरीमध्ये मुलं देखील चेंगरली गेली आहेत. तर आपल्या कंट्रोल मधलं काय आहे त्याचा अवश्य विचार करायचा. पण ही जी माहिती आपण सतत घेत असतो हे आपल्या मेंदूचं फूड आहे, अन्न आहे, आहार आहे. आपण जर सतत खात राहिलो तर तर काय होईल, अपचन होईल. तसंच आपण जे अनावश्यक माहिती खूप घेतो आहोत त्याचं आता अपचन होतं आणि त्यामुळे मनात खूप विचार निर्माण होतात आणि कोणते विचार आहेत हे देखील समजत नाही. असं अनेक माणसं सांगतात की काय आहे आता मनात हे देखील समजत नाही. याचं एक महत्वाचं कारण
आपण खूप माहिती घेत असतो आणि त्यामुळे खूप फाईल्स आपल्या मेंदूत निर्माण करत असतो आणि एकाच वेळी या सर्व फाईल्स ऍक्टिव्हेट झाल्या तर जसं एकाच वेळी खूप माणसं बोलायला लागली तर आपल्याला काहीच कळत नाही, कोलाहल असं त्याला आपण म्हणतो. तसंच आपल्या मेंदूत आपल्या मनात घडतं, कोलाहल निर्माण होतो आणि नक्की माझ्या मनात काय विचार आहेत आता हे देखील समजत नाही. हे जर टाळायचं असेल तर कोलाहल आपल्याला कमी करायला हवा आणि कोलाहल कमी करायचा म्हणजे माहिती घेणं कमी करायचं. सतत तीच तीच माहिती, अनावश्यक माहिती कशासाठी घ्यायची आहे असं स्वतःला प्रश्न विचारायचा. आता हे जसं जगात काय घडतंय त्याविषयीच्या माहितीचं, तसंच आपण काहीतरी शिकत सतत राहत असतो. चांगलं आहे ते शिकत राहणं, पण शिकत राहणं म्हणजे माहिती घेत राहणं नाही. म्हणजे असंच मला काही जणांनी प्रश्न विचारले की आता मी माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करतो, पण माझे जे काही मित्र आहेत, नातेवाईक आहेत, ते मला सतत वेगवेगळी टेक्निक्स पुन्हा पुन्हा सांगत असतात. कोणी सांगतात पास्ट लाईफ रिग्रेशन करा, त्याने तुमचा त्रास बरा होईल. कोणी सांगतात आणखी काही 50 थेरपीज आहेत, NLP आहे आणि काही आहे, हे करा असं माणसं मला सांगत असतात आणि त्यामुळे माझी अस्वस्थता अधिक वाढत जाते. काही माणसं हे करतही असतात, वेगवेगळ्या थेरपीज नवीन जेवढे कोर्स आहेत तेवढे करत असतात. पण कोर्स करणं म्हणजे म्हणजे केवळ माहिती घेणं नाही. कोर्स करतात म्हणजे काय, पुन्हा माणसं माहिती घेत राहतात आणि त्यामुळे सुद्धा माहितीचा कल्लोळ आपल्या मनामध्ये, मेंदूमध्ये सुरू होतो. आपल्याला हे ठरवायला लागेल की जी काही आपण आपल्याला माहिती घेतलेली आहे ती आपल्याला अप्लाय करायला हवी, तिचं प्रत्यक्ष आयुष्यात अवलंबन करायला हवं आणि काही वेळ माहिती घेणं थांबवायला हवं. नवीन माहिती घेणं आपण खात राहणं जसं थांबवतो, तसं आता काही काळ पुढचा कोणताही नवीन कोर्स करायचा नाही. 6 महिने केवळ माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करून पाहायचं, असं आपलं आपण ठरवायला हवं. अन्यथा आपण नुसतेच कोर्स करत राहतो आणि त्याचं ऍप्लिकेशन काही होत नाही आणि त्यामुळे आपल्या ज्या काही भावनिक त्रास आहे तो कमी होत नाही, उलट तो वाढत जातो, कारण आपण पुन्हा नुसतीच माहिती घेत असतो. आपल्या मनाची जी अधिक उन्नत अवस्था आहे ती होत नाही. कारण कारण माहिती घेणं एवढंच मनाचं काम नाहीये, अनुभव घेणं हे देखील आपल्या मनाचं, मेंदूचं काम आहे. एक्सपिरियन्सिंग सेल्फ हे देखील आपल्या मेंदूचं फंक्शन आहे आणि जर आपण केवळ माहिती घेत राहिलो तर तो केवळ रिमेंबरिंग सेल्फ हाच आपण कामात ठेवत असतो आणि त्यामुळे आपण सर्वांनी असं ठरवूया की तेच तेच पुन्हा टीव्ही न्यूज चॅनेलवर अधिक वेळ जायचं नाही. काही एक 10 मिनिटं आपण न्यूज चॅनेल लावली दिवसभरात तरी देखील जगात काय घडतं आहे ते आपल्याला समजू शकतं. जे काही समजलं आहे त्याचे विचार मनात येत राहतील, त्यावर विचार करत राहायचं नाही. विचार त्याच गोष्टीचा करायचा की ज्याबाबत आपण काही ना काही ऍक्शन प्लॅन, कृती कार्यक्रम बनवू शकतो आणि ज्याबद्दल आपण कृती कार्यक्रम बनवू शकत नसू, माहिती म्हणून ती ठीक आहे, पण त्यावर विचार करत राहायचं नाही आणि त्यासाठी विचार येणं आणि विचार करणं यातला फरक आपल्याला लक्षात यायला हवा आणि तो फरक जर लक्षात यायला हवा असेल तर आपली प्रॅक्टिस अधिकाधिक वेळ करायला हवी. त्यामुळे माहिती घेण्यातला वेळ वाचवून तो आपण प्रॅक्टिस करण्यावर देऊया आणि आता आपली प्रॅक्टिस सुरू करूया. जे तुम्हाला सुखावह स्थिती आहे ती घ्यायची. म्हणजे समजा आपण 20 मिनिटं ध्यानाचा सराव करणार असू तर बसून राहिल्यावर काही जणांना त्रास होऊ शकतो. शरीरात एवढ्या वेदना निर्माण होतात की एवढा वेळ बसता येत नाही, तर ते आडवं पडून देखील हा सराव करू शकतात. आपण आता सलग 20 मिनिटं हा सराव करणार आहोत. त्यामुळे ज्यांना असा त्रास होतो ते बेडवर आडवं झोपून, पाठीवर झोपून हा सराव करू शकतात. ज्यांना 20 मिनिटं बसता येत आहे त्यांनी बसावं. पाठीला रग लागत असेल तर पाठीला काही आधार घ्यावा.
आणि डोळे बंद करून श्वासाच्या हालचालीकडे लक्ष द्यायला सुरुवात करावी. श्वासाची हालचाल लगेच समजत नसेल तर हात ठेवावा, छातीवर एक हात, पोटावर एक हात. जिथे आपण हात ठेवतो, स्पर्श होतो, तिथे लक्ष देणं अधिक सोपं जातं. श्वास समजतो आहे. आणि श्वास समजतोय तसं छातीपोटात आत्ता काही समजतंय का, आणि त्याकडे लक्ष द्यायचं. छातीत जड वाटतंय का, धडधडतंय का, दुखतंय का, पोटात काही जाणवतंय का. हे जाणवणं हे प्रगतीचं पाऊल आहे. म्हणजे काही जण असं म्हणतात, छे छे, नाही नाही, आम्हाला काही जाणवत नाही. तर तर ते जाणवायला हवं. आपल्या छातीपोटात, आपल्या सर्वच शरीरात सतत काहीतरी घडतंय. जसं जगात काय घडतं ते आपल्याला समजायला हवं, पण आधी आपल्या शरीरात काय घडतं ते देखील समजायला हवं. आणि असं जर समजत नसेल तर बॉडी स्कॅनचा सराव अधिक करायला हवा. छातीत धडधडत आहे ते समजत आहे, पोटात काही हालचाल होते आहे ते समजते आहे. आपल्या शरीरात सर्वाधिक बदल छातीपोटात अधिक जाणवतात, कारण तिथे अधिक अवयव आहेत. छातीत हृदय आहे, फुफ्फुस आहे, पोटात खूप अवयव आहेत. आणि त्यामुळे छातीपोटावर लक्ष देण्याचा सराव अधिक वेळ करायला हवा. आणि तिथे जे काही जाणवू लागत असेल त्याचा स्वीकार करता यायला हवा. म्हणजे जाणवत आहे पण स्वीकार करता येत नाही, म्हणजे प्रॉब्लेम सुरू होतात, अँझायटी निर्माण होते. छातीत धडधडतं ते समजत आहे पण त्याचा स्वीकार होत नाही. तर सजगता आणि स्वीकार, स्वीकार म्हणजे साक्षीभाव, हे दोन्ही पंख सारखे विकसित व्हायला हवेत. केवळ साक्षीभाव पुरेसा नाही, तो बधीर साक्षीभाव आहे. म्हणजे काही कळतच नाहीये आणि मी साक्षी आहे. कशाबद्दल साक्षी आहे? तर ते उपयोगी नाही. कळायला हवं, जगात काय होतंय ते देखील कळायला हवं, परिसरात काय होतं ते कळायला हवं, तसंच शरीरात काय होतंय, मनात काय होतंय ते कळायला हवं. हे कळणं, समजणं म्हणजेच सजगता. छातीत आपल्या हृदयाचं काम तर सतत चालू असतं. म्हणजे धडधड कोणत्याही क्षणी खरं म्हणजे आपल्याला जाणवायला हवी, पण ती जाणवत नाही. ती केव्हा जाणवते? ज्यावेळी हृदयाची गती अधिक वाढते. आता गती वाढल्यावर तरी धडधड जाणवत असेल तर तिचा स्वीकार करता यायला हवा. काही वेळ तरी धडधड कुठे आहे आणि कुठे नाही हे पाहता यायला हवं. आणि त्यामुळे आपल्या शरीरात कुठेही संवेदना जिथे जाणवत असतात तिथे आपलं लक्ष जातं. जिथे वेदना असतात तिथे लक्ष जातं. त्याचसाठी वेदना आहेत. आता हे जे काही जाणवते, वेदना जाणवते आहे, तिचा देखील काही वेळ तरी स्वीकार करता यायला हवा. आणि जिथे कुठे शरीरात, पूर्ण शरीरात आत्ता समजा तुमचं लक्ष जात असेल, गुडघ्यात लक्ष जात आहे, तिथे दुखत आहे, किंवा डोकं जड झालं आहे, तिथे लक्ष जात आहे. असं लक्ष तिथे गेलं
की काही वेळ तिथेच आपण अधिक विस्तारित भागावर लक्ष देऊ शकतो. म्हणजेच जिथे वेदना, गुडघ्यात वेदना जाते आहे, तर पूर्ण पायावर लक्ष ठेवायचं. मांडीपासून तळपायापर्यंत पूर्ण पायावर लक्ष ठेवायचं. आणि त्यामध्ये वेदना, संवेदना जे काही आहे ते कुठे आहे आणि कुठे नाही ते पाहायचं. डोकं जड झालं असेल तर कुठे जड आहे आणि कुठे नाही ते पाहायचं. पूर्ण शरीरावर लक्ष ठेवायचं आणि आत्ता या क्षणी शरीरात कुठे कुठे काय काय जाणवत आहे. आता काही जण मेसेज करतात, त्या दिवशी मी मेसेज वाचून दाखवला. माझा सराव छान होतो पण डोकं जड होतं. हे पण डोकं जड होतं म्हणजे त्यांना सराव नीट समजला नाहीये. डोकं जड होतं, त्याला त्या प्रतिक्रिया करत आहेत. ही प्रतिक्रिया करणंच आपल्याला थांबवायचं आहे. डोकं जड होत आहे हे जाणायचं आणि पूर्ण डोकं, चेहरा यावर लक्ष विस्तारित करायचं आणि जड कुठे वाटत आहे आणि कुठे नाही ते पाहत राहायचं. असं केलं की वेदनांची तीव्रता कमी होते. जर शरीराच्या कुठल्याच भागात अशा संवेदना जाणवत नसतील तर श्वासाची हालचाल आहेच, त्या हालचालीकडे लक्ष द्यायचं. श्वास समजतो आहे, श्वास समजतो आहे आणि मनात काहीतरी विचार येतात. आपण जे काही ऐकलंय, वाचलंय, पाहिलं आहे त्याचे विचार येतात. ते स्वाभाविक आहे. आपण खूप काही पाहत राहणार आणि विचार येताच नाहीये हे शक्य नाहीये. त्यामुळे जे काही आपण गेल्या काही दिवसात पाहिलं असेल, वाचलं असेल, ऐकलं असेल त्याचे विचार मनात येणार. आता त्यावर विचार करत राहायचं नाहीये. म्हणजेच त्या विचारांपासून स्वतःला अलग करायचं आहे. डिफ्यूज व्हायचं आहे. मनात विचार आहेत, या घटनेचे विचार आहेत. ओके, त्यामुळे शरीरात काही बदल होत आहेत का? त्याकडे पुन्हा लक्ष द्यायचं. आपल्या मनात जे विचार येतात त्यावर विचार करत राहणं आपल्याला थांबवता यायला हवं. विचार येणं यावर आपलं काहीही नियंत्रण नाही, कंट्रोल नाही. आपण जे काही अनुभवलेलं आहे त्यानुसार विचार मेंदू निर्माण करत असतो. आपल्या मेंदूत, शरीरात जी काही रसायनं आहेत त्यानुसार विचार निर्माण होत असतात. मेंदूतला इलेक्ट्रिक करंट म्हणजे विचार. त्यामुळे विचार येणं यावर आपलं काहीही नियंत्रण नाही, विचार करणं यावर आपलं नियंत्रण आहे. मनात जे काही विचार येतील त्यावर विचार करत राहायचं नाही आहे. त्या विचारांपासून अलग व्हायचं आहे. आणि ते विचार काही भावना निर्माण करतात, दुःख निर्माण करतात. हे दुःख आता मनात आहे, चिंता मनात आहे, भीती मनात आहे. त्या भावनेचाही स्वीकार करायचा. ही भीती नको, दुःख नको असा विचार करत राहायचं नाही. मनात भीती आहे, मी साक्षी होऊन ती भीती म्हणजेच मन पाहत आहे. मनात जे जे काही असेल
आपोआप निर्माण झालेलं आहे त्याचा स्वीकार करायचा. आणि मनात अशा कोणत्याही भावना असतील तर त्याचा शरीरावर परिणाम होतच असतो. आपल्याला तो केवळ समजत नसतो. तो समजण्यासाठी लक्ष पुन्हा पुन्हा शरीराकडे द्यायचं. मनात दुःख असेल तर घशात काही बदल होतात, औंढा येतो, रडू येतं, चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये बदल होतात, ते समजतायत का? मनात भीती असेल तर मुख्यतः छातीपोटात बदल होतात, ते समजतात आहेत का? मनात उदासी असेल तर सर्व शरीरातच शक्ती नाही असं वाटतं, गळून गेल्यासारखं वाटतं, ते समजत आहे का? आणि ते समजण्यासाठी लक्ष शरीरावर देत राहायचं. श्वास समजतो आहे, शरीरात जे काही बदल होत आहेत ते समजत आहेत, आणि त्याचा स्वीकार करता येतो आहे. म्हणजे त्यावर हे नको, हे कधी थांबेल, अशी प्रतिक्रिया करत राहणं थांबवता येत आहे. ज्यावेळी एखाद्या ठिकाणच्या संवेदना स्वीकारता येत नसतील, खूपच तीव्र असतील, त्यावेळी जिथे संवेदना नाहीत तिथे लक्ष द्यायचं. छातीतली धडधड स्वीकारता येत नाहीये तर पाठीत काय जाणवतंय का, पाठीवर लक्ष द्यायचं. पाठीतली वेदना स्वीकारता येत नसेल तर जिथे वेदना नाही तिथे लक्ष द्यायचं. पोटात काही जाणवतंय का, पायांमध्ये काही जाणवतंय का, हातामध्ये काही जाणवतंय का? याचा सराव आपण अधिकाधिक करू लागलो की जिथे लक्ष दिलं की तिथे काहीतरी जाणवतं. हे पुन्हा प्रगतीचं पाऊल आहे. आपण केवळ श्वासावर लक्ष ठेवत असू पण शरीरात काही जाणवत नाही, पण जिथे लक्ष दिलं, कपाळावर लक्ष दिलं की तिथे काही स्पंदन जाणवतात, ताण जाणवतो. तो तिथे असतोच, आपल्याला तो समजत नसतो. आणि म्हणून भावनिक त्रास असतील तर मुख्यतः छाती, पोट, घसा, डोकं या ठिकाणी लक्ष द्यावं, कारण त्या भावनिक त्रासाचे दुष्परिणाम याच भागात अधिक होत असतात. काही जणांना हातापायात कंप सुटू शकतो, थरथरतो हात, तर त्या थरथरीकडे लक्ष द्यायचं, पण हात हलत असेल तर तो स्थिर करायचा. श्वास समजतो आहे आणि शरीरात असं जे काही होतंय ते समजत आहे. आणि शरीराच्या कुठल्याही भागाची अशी नकळत हालचाल होत असेल तर ती थांबवायची, शरीर स्थिर करायचं. पण जे काही होतंय त्याचा स्वीकार करायचा. म्हणजे थरथर जाणवते पण हात हलत नाहीये, तर थरथर कुठे आहे आणि कुठे नाही ते पाहायचं. आणि शरीरात जे काही होतंय ते समजत आहे, त्यावेळी मनात जे काही असतं ते आपोआप होणार आहे. ते आपोआप आलेले विचार आहेत, त्यांचाही स्वीकार करायचा. हे विचार नको, या आठवणी नको, अशी प्रतिक्रिया करत राहायचं नाही. मनात काही ना काही विचार येत राहणार. तुम्ही माहिती घेत राहिले तर माहितीचे विचार येत राहणार. माहिती घेतलीच नाही तर पूर्वीच्या अनुभवांचे विचार येत राहणार. 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी लहान असताना काय घडलं आहे, घडलं होतं आणि जे आपल्या मेंदूत साठलेलं आहे ते आठवत राहणार.
आता त्यावर पुन्हा विचार करायचा नाही, कारण आपण अनेक काळ विचार करत राहिल्यामुळेच ते साठलेलं आहे मेंदूत. असं एखादा आपल्या आयुष्यातला पूर्वीचा प्रसंग आठवतो आहे, तर आता त्याचाच विचार करत राहायचा नाही, पण तो प्रसंग आठवला की शरीरात काय घडत आहे त्याकडे लक्ष द्यायचं. आणि त्या प्रसंगामुळे मनात राग ही भावना आली, तर त्याचाही स्वीकार करायचा, मनात राग आहे, पण तो विचार करत राहायचा नाही आणि शरीरात काय होत आहे त्याकडे लक्ष देत राहायचं. असं केलं तर आपण आपल्या मेंदूत जो काही अनावश्यक साठा आहे तो स्वच्छ करू शकतो. आणि म्हणून नवीन माहिती घेत राहणं कमी करायला हवं. जर आपलं मूल्य आपल्या मेंदूतला अनावश्यक साठा कमी करायचा आहे, तर नवीन माहिती घेत राहिलो तर तीच आठवत राहणार, तेच विचार मनात येत राहणार. आता ते विचार मनात येत आहेत, ओके, त्याचा स्वीकार करायचा, पण असा संकल्प करायचा की अधिक माहिती घेत राहणं आता मी थांबवणार आहे. आणि असं आपण थांबवू त्यावेळी आपल्या शरीर मनात पूर्वी जे काही साठलेलं असेल, नकळत काही इमोशनल ट्रॉमा होऊन गेलेले असतील, त्याचे विचार येऊ लागतात. असे विचार येणं हे प्रगतीचं लक्षण आहे. मात्र त्यावर विचार करत राहायचं नाहीये. ते विचार आले की हे भान ठेवायचं आहे, मनात विचार येत आहे, त्यामुळे शरीरात काय होतंय पाहूया. त्या विचारांमुळे काही स्नायूंवरचा ताण वाढतोय का, दात ओठ चावले जात आहेत का, मुठी वळतायत का. आपल्या शरीरात हे बदलही नकळत होऊ लागतात. आता ते जाणायचे आणि त्याचा स्वीकार करायचा की मनात राग खूप साठलेला आहे म्हणून मुठी वळतात, दात ओठ चावले जातात. आणि आपण ते दातोट चावले जात आहेत त्याकडे लक्ष दिलं की तिथला तणाव कमी होऊ लागतो. स्नायू शिथिल होतात, कारण आता आपण तोच विचार करत राहत नाही आहोत आणि जे काही होत आहे त्याचा स्वीकार करतो आहोत. शेवटचं 1 मिनिट श्वास समजतो आहे. आपण 20 मिनिटं सलग बसलो आहोत आणि त्यामुळे शरीरात कुठे वेदना सुरू होत आहेत तर त्या समजत आहेत. मनात जी काही भावना आहे ती समजत आहे. कंटाळा आला आहे तर कंटाळा आहे, इरिटेशन आहे तर इरिटेशन आहे, शांत वाटतंय तर शांत वाटत आहे. मनात जे काही आहे त्याचाही स्वीकार करायचा, शरीरात जे काही होतंय त्याचा स्वीकार करायचा. छान. आपण साक्षी ध्यानाचा सराव थांबवत आहोत. त्यासाठी दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे, ते चेहऱ्यावर ठेवायचे, चेहऱ्याला होणारा हाताचा स्पर्श जाणायचा. शरीरात कुठेही वेदना निर्माण झाल्या असतील तर त्याची हालचाल करायची. स्नायू ताणायचे, स्ट्रेचिंग करायचं आणि सैल सोडायचे. आणि आता करुणा ध्यानाचा सराव करायचा, म्हणजे मुद्दाम होऊन मनात काही वेळ सकारात्मक विचार, सकारात्मक भावना धरून ठेवायच्या.
दिवसभर आपल्या मनात सकारात्मक भावना अधिक असणं हे अपेक्षित आहे. म्हणजेच आता आपण मनातला पस काढला आहे. आता तो पस दिवसभर वाहत राहणं अपेक्षित नाहीये. त्यावर ड्रेसिंग करायचं आहे. आणि ते ड्रेसिंग म्हणजे मुद्दामहून सकारात्मक भावना मनात धरून ठेवायच्या. पुन्हा जी सुखावह स्थिती आहे त्यामध्ये बसायचं. आणि हे करुणा ध्यान सुद्धा आपल्या साक्षी ध्यानात कोणते विचार अधिक आले आहेत त्यानुसार आपण करू शकतो. स्वतःविषयीचेच विचार अधिक आले असतील तर स्वतःविषयीचा करुणाभाव मनात ठेवायचा. माझं शरीर अधिकाधिक निरोगी होत आहे. शरीरात ज्या काही विकृती आहेत त्या दूर होत आहेत. मला माझ्या शरीराविषयी कृतज्ञता वाटते आहे, प्रेम वाटत आहे. शरीर जसं आहे तसा मी स्वीकार करत आहे. अन्यथा आपण नकळत आपल्या शरीराला दोष देणारे विचार मनात येत असतात. आता मुद्दामून स्वतःच्या शरीराविषयी देखील सकारात्मक प्रेमभाव निर्माण करणारे विचार करायचे. या शरीरामुळेच मला सर्व सुख मिळतात. या शरीरामुळेच मी काम करू शकतो. हे शरीर अधिकाधिक निरोगी होत आहे. माझी पचन शक्ती चांगली होत आहे. शरीरातील सर्व अवयवांचं काम चांगलं होत आहे. माझं मन अधिकाधिक प्रसन्न राहत आहे. मनात अस्वस्थता आली की ती लवकर समजत आहे. मनातल्या अस्वस्थतेपासून मी दूर पडत नाही, तिला नाकारत नाही. जसं शरीरात काही ना काही वेदना होणं हे स्वाभाविक आहे, तसंच मनात अस्वस्थता होणं हे स्वाभाविक आहे. त्या अस्वस्थतेला सामोरं जाण्याचं धैर्य, धाडस माझ्यात निर्माण होत आहे. त्या अस्वस्थतेमुळे शरीरात काय बदल होतात ते मला समजू लागले आहे. आणि मनाची अस्वस्थता आणि शरीरातले बदल दोन्हीचाही स्वीकार करणं आता मला थोडं थोडं का होईना जमत आहे. आणि त्यामुळे अस्वस्थतेचा कालावधी हळूहळू कमी होतो आहे. अस्वस्थतेची तीव्रता कमी होते आहे. आता माझं मन -5 ला जाणं कमी होत आहे. -5 ला मन गेलं तरी तिथे राहणं कमी होत आहे. लवकर लक्षात येत आहे आणि मी लवकर त्यातून बाहेर पडत आहे. सतत मूड स्विंग होणं, छोट्या छोट्या गोष्टीनं मन अस्वस्थ होणं हे कमी होत आहे. मी विचारांच्या तंद्रीत आहे हे लवकर लक्षात येत आहे आणि मला वर्तमान क्षणात लक्ष देऊन विचार करत राहणं थांबवता येत आहे. माझ्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्यावर मी काय काय करू शकतो त्याचा विचार मला करता येतो आहे.
आणि कृती कार्यक्रम बनवता येतो आहे. ज्यावर कृती कार्यक्रम बनवता येत नाही असे विचार करत राहणं मला थांबवता येत आहे. जी परिस्थिती बदलत नाही आहे त्याचा स्वीकार करता येतो आहे. जी परिस्थिती आपल्या नियंत्रणात नाही त्याचा स्वीकार करता येतो आहे. मला जे जे काही मिळालं आहे त्यासाठी मी कृतज्ञ आहे, समाधानी आहे. मला जे मिळालं नाही त्याचे विचार माझ्या मनात अधिक येत असतात, ते स्वाभाविक आहे. पण तेच विचार करत न राहता त्यातलं काय काय मिळवण्यासारखं आहे, त्याची कृती काय करायची, ते मी विचार अधिक करू शकतो आहे. जी परिस्थिती बदलता येत नाहीये ती बदलावी अशी मी केवळ प्रार्थना करू शकतो. तशी मी प्रार्थना करत आहे की जगातली अशांतता दूर व्हावी, जगातले अपघात कमी व्हावेत, माणसांच्या मनातले द्वेष भावना, असमाधान हे कमी कमी व्हावं. मी सजग आहे, निरोगी आहे, आनंदी आहे, कृतज्ञ आहे. तशी जगातली सर्व माणसं होत. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाभो. सर्वासी सुख लाभावे तशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे कुणी दुःखी असू नये. मनात हा करुणा भाव काही वेळ धरून ठेवायचा आणि सावकाश डोळे उघडायचे. धन्यवाद. आता तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील, सराव जमत नसेल तर त्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर, मला माझा अनुभव शेअर करायचा आहे. हा, सांगा. आता सर ध्यान करताना शेवटच्या 2 मिनिटात माझ्या मानेपासून कमरेपर्यंत अशा एकत्रित संवेदना मला जाणवल्या. हो, तर आणि त्याचाही स्वीकार करायचा, त्याचा एक विचार करत राहायचं नाही. हो. आणि एक म्हणजे थांबल्यावर विचारांच्या तंद्रीत जात होते, तर आधी मला झटका बसायचा की विचारात गेले म्हणून, आणि हम्म, मग जाग यायची. तर ह्यावेळी ते जात होते मी तंद्रीत, ती फेज मला अनुभव. बरोबर. तर हे तंद्रीत जाणं आपल्याला कमी करायला हवं, म्हणजेच सजग राहायला हवं. सजग राहणं म्हणजे तंद्रीत न जाणं. त्यामुळे तुम्ही तंद्रीतून लवकर बाहेर पडलात, नियमितपणे सराव केला तर असं तंद्रीतून अधिकाधिक लवकर बाहेर पडायला होईल आणि तंद्रीत जाणंही कमी होईल. हो सर, चालेल. थँक्यू सर. हा, शुभेच्छा.
हा, रविराज जाधव, तुमचा माईक हा. सुरू. हा. हो सर, हॅलो. मला एक प्रश्न विचारायचा होता सर. आपण ना एखाद्याशी बोलतो तेव्हा आपलं माइंड ब्लँक होऊन जातंय, काही सुचतच नाही, काय शब्द आठवत नाही माइंड मध्ये. हे कशामुळे होतंय सर? तर ते तणावामुळे होतं. हा. तर असं ठराविक व्यक्तींबरोबर बोलताना असं होतं की सर्वांबरोबर बोलताना होतं? सर्वांसोबत म्हणजे शब्द विसरून जातो, ह्याला काय बोलायचं ते. ओके. तर तुम्हाला म्हणजे बोलण्याचाच, इतर माणसांशी संवाद साधणं हेच तणाव निर्माण करणारं असू शकतं. आता त्याच्यावर 2-3 उपाय करायचे. एक म्हणजे हा ध्यानाचा सराव करताना तुम्हाला आता शरीरातल्या संवेदना समजतात का? समजतात सर. त्यांचा स्वीकार करता येतो का? हो सर. छान. मग आता अशी कल्पना करायची की तुम्ही कुणाशी तरी बोलता आहात. ध्यानाच्या सरावाला बसायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे काय समजतं? एक कल्पना करायची की समजा काल तुम्ही एखाद्या माणसाशी बोलत होता आणि तुम्हाला काही आठवत नसत झालं. तोच प्रसंग पुन्हा जणू काही घडतोय अशी कल्पना करायची. ओके सर. आणि ती कल्पना केल्यानंतर शरीरात संवेदना निर्माण होत आहेत का त्याकडे लक्ष द्यायचं. त्या संवेदना निर्माण होणं हे अपेक्षित आहे. त्या संवेदना पाहायच्या आणि त्यांचा स्वीकार करायचा. हे जेवढं तुम्ही कराल तेवढं तुमच्या मेंदूला तुम्ही प्रॅक्टिस देत आहात. आणि मग मुद्दाम अशी कल्पना करायची की मी व्यवस्थित बोलू शकतो आहे, जे काही मला बोलायचं आहे ते सगळं आठवत आहे. हे हम्म. हे देखील कल्पनेनं पाहायचं. असा सराव करायचा. सर, अजून काय होतंय, मी ना एखादं काम हाती घेतलं ना, ते करू वाटत नाही मला. म्हणजे असं ते पुढे ढकलावं वाटतंय, म्हणजे हिंमतच होत नाही ते करावं म्हणून. सारखं बरं. माइंड ना माझं असं पाठीमागे ओढत असतंय की बरोबर. उद्या कर, परवा दिवशी कर. हा, तर आता एका वेळी एकावरच काम करायचं. अनेक गोष्टींवर एकाच वेळी आपण काम सुरू केलं तर ते होत नाही. त्यामुळे या 2 समस्या जर तुम्हाला आहेत त्यातली आत्ता सर्वाधिक महत्वाची कुठली ती प्रायोरिटी ठरवायची. म्हणजे हा. हे जे आता समजा दुसरं काम तुम्हाला करू नये असं वाटतं, हो. तर ते काम बुद्धीला जर तुमच्या पटतं आहे की ते करणं आवश्यक आहे, तर तसं ठरवायचं मी आत्ता पुढल्या 10 मिनिटात लगेच हे काम करणार आहे. त्यामुळे असं जे काही काम असेल ते आत्ता विचार करा की जे तुम्ही दिरंगाई करून बाजूला ठेवलं आहे आणि ते आत्ता हे आपलं सेशन संपलं की मी आधी ते काम करणार आहे असा संकल्प आत्ता करा. जे काही काम करता येणं शक्य आहे असं आत्ता करायचं असेल तर. म्हणजे ते स्वतःला सांगायचं का मी ते काम हा, करणार आहे असं म्हणून? स्वतःलाच सांगायचं की मी ते काम करणार आहे. मनात विचार येत राहतील, नको आत्ता नको, संध्याकाळी करूया, उद्या करूया. आता त्या हो, हो. विचारांना महत्व द्यायचं नाही. आपण बुद्धीनं विवेकानं जे ठरवलं आहे त्याला महत्व द्यायचं आणि ते काम करायला लागायचं. चालेल सर. सर, डिप्रेशन मध्ये आणि एन्झायटी मध्ये काय फरक आहे सर? मला ते कळतच नाही, मला नेमकं डिप्रेशन आहे का ठीक एन्झायटी आहे? आहे. अँझायटी म्हणजे भविष्याच्या चिंता मनात अधिक असतात. ओके. असं होईल म्हणजे मगाशी मी उदाहरण दिलं, विमान माझ्या घरावर कोसळेल की काय, हा विचार येत राहणं आणि करत राहणं म्हणजे अँझायटी. हो. असं काही मला आजार होईल की काय, मला ऍक्सिडेंट होईल की काय, माझ्या प्रिय व्यक्तीला काही होईल की काय, माझे पैसे संपतील की काय, मला पैसे मिळणारच नाहीत का, अशा प्रकारचे विचार म्हणजे अँझायटी. ओके. आणि डिप्रेशन म्हणजे मला काहीच जमत नाही, मी अपयशीच आहे, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, मी एकाकी आहे, ओके. माझं भविष्यात काही माझ्याकडून चांगलं होणारच नाही, मला कोणतंच काम करता येत नाही. अशा प्रकारचे विचार मनात येत राहणं, ज्याला 3 प्रकारचं म्हणजे आपण सर्वांनी हे लक्षात ठेवूया की असे आपल्या मनात कोणते विचार अधिक असतात. त्याला म्हणतात वर्थलेसनेस, म्हणजे स्वतःविषयीचे कमतरतांचे, मला जमत नाही, मला होत नाही असे विचार. असे विचार असणं म्हणजे डिप्रेशन. बरोबर. हेल्पलेसनेस म्हणजे एकाकीपणा, मला कोणाचीच मदत नाही, मी एकाकी आहे, असे विचार म्हणजे डिप्रेशन.
आणि होपलेसनेस म्हणजे हे सगळं आता तिसरं महायुद्ध होणार आणि सगळं जग नष्ट होणार, काहीच नीट चांगलं होणार नाही, माझं भविष्य चांगलं नाही, मला काहीच जमणार नाही, असे विचार म्हणजे होपलेसनेस. हे 3 प्रकारचे विचार मनात अधिक येत राहणं आणि करत राहणं म्हणजे डिप्रेशन. वर्थलेसनेस म्हणजे स्वतःच्या कमतरता, हेल्पलेसनेस म्हणजे एकाकीपणा आणि होपलेसनेस म्हणजे निराशा. याचे विचार आपल्या मनात असतात, त्याला डिप्रेशन म्हणतात. आणि अँझायटी आणि डिप्रेशन हे नेहमी जोडलेलं असतं, बऱ्याचदा जोडलेलं असतं. हे विचार असतात त्यामुळे पुन्हा चिंता निर्माण होतात आणि त्या बऱ्याचदा भविष्याविषयी असतात. म्हणजे माझं हे होणारच नाही, हे वाईट होईल, असे विचार हे चिंतेचे सुद्धा विचार असतात. त्यामुळे मुख्यतः वर्थलेसनेस, होपलेसनेस आणि हेल्पलेसनेस, भूतकाळात जे काही घडून गेलेलं आहे त्यामुळे असे विचार मनात निर्माण होत असतात आणि माणूस तेच विचार सतत करत राहतो, त्याला डिप्रेशन म्हणतात. आणि चिंतेचे विचार अधिक निर्माण होतात, त्याला अँझायटी म्हणतात. चालेल सर, थँक्यू सर. थँक्यू. आपल्या मेंदूला जास्त चांगला विचार करता यावा म्हणून बऱ्याच क्रिया ऑटोमॅटिक मेंदूकडे दिल्या जातात असे वाचले होते. तर हे बरोबर आहे. आपण छोट्या संवेदना मुद्दाम जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मेंदूची ॲबिलिटी टू फॉलो हायर ऍक्टिव्हिटीज कमी होण्याची शक्यता आहे का? छान प्रश्न. आता आपण छोट्या संवेदना जाणून घेण्यासाठी घेतो तो काय करतो आहोत ते आपण पाहू. म्हणजे तुमचं जे पहिलं वाचलेलं आहे ते अगदी बरोबर आहे की विचार करणं हे आपल्या मेंदूचं महत्वाचं काम आहे आणि म्हणून जसा कंपनीचा मॅनेजर अन्य कामं जशी डेलिगेट करतो तसं आपल्या मेंदूनं रोजची कामं ही डेलिगेट केलेली आहेत. एखादं काम सवयीचं होणं म्हणजे त्यामध्ये आता मेंदू सहभागीच होत नाही, ते स्पायनल लेवलला म्हणजेच आपल्या मानेपासून जो काही खालचा भाग आहे त्या पातळीवरच होतं आणि म्हणून ते यांत्रिकतेनं होतं. ते काम आपण करत असतो आणि मनात विचार निर्माण होत असतात, विचार येत असतात, कारण विचार करणं हेच आपल्या मेंदूच्या हायर सेंटरचं काम आहे. आता यामधून प्रॉब्लेम काय निर्माण होतात तर एक प्रॉब्लेम असा होतो की आपला मेंदूचा विचार करणं हे आवश्यक आहे, पण तो सतत विचार करत राहिला तर आपण सतत उभं राहून चालत राहण्यासारखं आहे. आपले पाय उभे राहण्यासाठी आहेत, चालण्यासाठी आहेत, पण जर आपण जेवढा वेळ जागे आहोत तेवढा वेळ चालत राहिलो तर काय होईल? तर पायात विकृती होईल, पायात वेदना होतील, मग पायाचे आजार होतील, व्हेरिकोज व्हेन्स निर्माण होतील, गुडघेदुखी होऊ लागेल. हे सगळं का होतं तर पायांना आवश्यक जी विश्रांती आहे ती आपण देत नाही. त्यामुळे पायांचं काम जसं उभं राहणं आणि चालणं आहे तसंच आपल्या मेंदूचं काम विचार करणं हे आहे. पण जसं पायाला विश्रांती द्यायला हवी, अधूनमधून बसायला हवं, पायावरचा ताण काढायला हवा, तसंच विचार करणारा जो मेंदूचा भाग आहे त्याच्यावरचा ताण सुद्धा काढायला हवा. जे आपल्या पायांचं होतं तेच आपल्या मेंदूचं देखील होतं, विचार करणाऱ्या भागाचं होतं. सतत विचार जर आपण करत राहिलो म्हणजे आपला मेंदूचा तो भाग करत राहिला तर जसा पायांमध्ये सतत आपण चालत राहिलो तर आजार निर्माण होतात, तसा इमोशनल डिसऑर्डर निर्माण होतात किंवा विचार करण्याची जी आपली क्षमता आहे ती संपून जाते, ज्यालाच बर्नआउट असं म्हणतात. आणि ते बर्नआउट जर टाळायचं असेल तर तर जसं अर्धा तास चाललो की 5 मिनिटं बसायला हवं, पुन्हा अर्धा तास चालायला हवं, तसं 1 तास विचार केला की 5 मिनिटं विचार करणाऱ्या भागाला विश्रांती द्यायला हवी. आणि ती विश्रांती देण्याचं एक उपाय म्हणजे शरीरावर लक्ष देणं. आणि असं शरीरावर लक्ष दिलं की आपल्याला शरीरातल्या सूक्ष्म संवेदना हळूहळू समजू लागतात.
आता त्या का समजणं आवश्यक आहे, कारण त्या होतच असतात, त्या काही आपण निर्माण नाही करत आहोत. शरीरात सतत काहीतरी होत असतं, आपल्या जागृत मनाला ते समजत नसतं. ते न समजणं देखील उपयोगी आहे. तेच जर समजत राहिलं तर ओसीडी सारखा त्रास म्हणजे हेच, शरीरातल्या संवेदना अधिक समजतात, पोटात गुरगुर होत राहते, पोटातले आतडी हलतात, ते समजत राहतं. ते समजू नये हे देखील योग्य आहे. मग आता या संवेदना कशासाठी समजायला हव्यात, तर आपला भावनिक मेंदू मात्र हे जे काही शरीरात होत आहे त्याला प्रतिक्रिया करत असतो, आणि त्यामुळे जर शरीरातल्या संवेदना समजू लागल्या आहेत आणि त्यावर प्रतिक्रिया निर्माण होते, ती आपल्याला थांबवायची आहे. म्हणजेच भावनिक मेंदूला आपल्याला ट्रेनिंग द्यायचं आहे, आणि ते ट्रेनिंग तो जी भाषा समजते त्याच भाषेत आपण देऊ शकतो, आणि ती भाषा म्हणजे संवेदनांची भाषा आहे. तो शरीरातल्या संवेदना जाणत असतो आणि त्याला प्रतिक्रिया करत असतो. आता आपल्याला त्याला ते ट्रेनिंग द्यायचं आहे की छातीत धडधडत आहे, काहीतरी सूक्ष्म संवेदना जाणवत आहेत, आणि यामध्ये घाबरण्यासारखं काही नाहीये, या अनित्य आहेत. त्यामुळे विपश्यनेमध्ये गोयंका गुरुजी दर सेशन नंतर अनित्य अनित्य असं म्हणत असतात. ही प्रज्ञा जागृत करायची आहे की शरीरात जे काही होत आहे हे सुद्धा अनित्य आहे. हे आपल्या मेंदूला अनुभव द्यायचा आहे, भावनिक मेंदूला अनुभव द्यायचा आहे. आणि त्यामुळे संवेदनांमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि व्यय याचा अनुभव आपल्या भावनिक मेंदूला देणं हे संवेदना जाणण्याचा उद्देश आहे. संवेदना एखादी निर्माण होते, काही वेळ ती टिकते आणि ती नष्ट होते. आपण जर प्रतिक्रिया केली नाही तर या संवेदना सगळ्या ज्या काही निर्माण होतात त्या नष्ट होतात, म्हणजेच त्या अनित्य आहेत. मनात जे काही निर्माण होतं ते देखील अनित्य आहे, शरीरात जे काही निर्माण होतं ते अनित्य आहे. हे बदलतं आहे. हा अनुभव आपल्या मेंदूला, मुख्यतः भावनिक मेंदूला देण्यासाठी संवेदना जाणणं आणि त्यांचा स्वीकार करणं हे आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपण विचार करणं थांबवायचं आहे असं नाही. आपलं ज्या मेंदूचा विचार करणं हे काम आहे ते अवश्य करत राहायचं आहे, पण तासातली 2 मिनिटं आणि दिवसातली 10 मिनिटं विचार करणं थांबवायचं. दिवसभरात आपण 1000 मिनिटं जागा असू तर त्यातली 10 मिनिटं म्हणजे 1% झाली गोष्ट फक्त. उरलेली 990 मिनिटं आपल्या मेंदूचं जे काही विचार करण्याचं काम आहे ते करायचंच आहे. आता मी म्हटलं तसं दिवसभर सतत जर आपण असे विचार करत राहिलो तर स्वप्न अधिक पडतात, स्वप्न त्रासदायक पडतात, झोपेची क्वालिटी नीट राहत नाही. आणि म्हणून दर तासाला आपली ही सजगता आपल्याला ठेवायची आहे. म्हणजे एकदाच 10 मिनिटं सराव करणं पुरेसं नाही आहे. 10 मिनिटं मी सराव केला आणि दिवसभर पुन्हा सतत विचार करत राहिलो तर पुन्हा मगाचंच उदाहरण की 10 मिनिटं मी बसलो आणि नंतर जेवढा वेळ जागा आहे तेवढा वेळ चालत राहिलो, तर जसा पायाला त्रास होणार तसंच मेंदूतला विचार करणारा भाग माझा बर्नआउट होणार. तो जर मला टाळायचा असेल तर 58 मिनिटं विचार करायचा आणि 2 मिनिटं श्वासाच्या हालचालीकडे, शरीरात काय होतंय त्याकडे लक्ष द्यायचं. संवेदना किंवा शारीरिक हालचाली जसं की घसा कोरडा पडणं, छातीत धडधडणं यासारख्या क्रिया घडल्यामुळे आपले विचार सुरू होतो की अगोदर विचार केला म्हणून या क्रिया घडतात. हे दोन्ही होतं. आपलं शरीर आणि मन दोन्ही एकमेकांवर परिणाम करत असतं. काही वेळा मनात विचार येतो, भीतीचा विचार येतो आणि छातीत धडधडतं, दुःखाचा विचार येतो आणि घसा कोरडा पडतो, किंवा काही वेळा असा विचार नसताना देखील छातीत धडधडतं. हे का धडधडतं? कारण त्याचं कारण आजचं मेंदू विज्ञान असं सांगतं की तो विचार नाहीये म्हणजे तो आपल्या जागृत मनाला कळला नाहीये, पण नॉन कॉन्शियस मनाला म्हणजेच भावनिक मेंदूला कळला आहे. म्हणजे आता आपण हे समजून घेऊया की शरीरात संवेदना जाणवतात पण मनात असा काही भीतीचा विचार नसतो. त्यावेळी नक्की काय झालेलं असतं?
तर आपल्या जागृत मेंदूतला कोणताही तरंग ज्यावेळी 300 मिलीसेकंद टिकतो त्याच वेळी विचार स्वरूपात तो आपल्याला समजतो. पण भावनिक मेंदू मात्र 50 मिलीसेकंदामध्येच प्रतिक्रिया करतो. ज्यावेळी आपल्याला संवेदना समजतात, छातीत अशी धडधड होते आहे हे समजतं, पण मनात भीतीचा विचार सुरुवातीला नसतो, त्यावेळी काय घडलेलं असतं की असा विचार निर्माण झालेला असतो, पण तो फार टिकलेला नसतो. 30 किंवा 50 मिलीसेकंदच, 100 मिलीसेकंदच टिकलेला असतो. 300 मिलीसेकंद तो टिकलेला नसतो, पण त्याच्या आधीच भावनिक मेंदूनं प्रतिक्रिया केलेली असते आणि त्यामुळे छातीतली धडधड व्हायला लागलेली असते. म्हणजेच संवेदना समजतात आणि त्यांचा स्वीकार आपण करू लागलो म्हणजे आपण सबकॉन्शियस माइंड स्वच्छ करायला लागतो, नॉन कॉन्शियस माइंड स्वच्छ करायला लागतो. कारण नॉन कॉन्शियस म्हणजे मला विचार समजत नाहीयेत, ते अजून कॉन्शियस लेवलला आलेच नाही आहेत, पण भावनिक मेंदूच्या पातळीला काहीतरी होत आहे आणि म्हणून तो प्रतिक्रिया करतो आहे आणि म्हणून शरीरात हे बदल होत आहेत. आता मला ते समजत आहेत. छान छान. आता त्याचा स्वीकार करता यायला हवा. त्यामुळे असं काहीतरी शरीरात समजतं आणि मग पुन्हा प्रतिक्रिया म्हणून आपल्या मनात विचार निर्माण होतात. अरे बापरे, छातीत धडधडायला लागलाय, विचार सुरू होतो. आता तो विचार करत राहणं थांबवायला हवं आणि जे काही छातीत, पोटात, घशात, शरीरात जे काही जाणवत आहे त्याचा स्वीकार करायला हवा. असा स्वीकार करणं म्हणजेच सुप्त मन स्वच्छ करणं आहे. जागृत मन म्हणजे आपल्या मनात जे काही विचार आहेत ते समजणं आहे. ते विचार न समजता केवळ शरीरातल्या संवेदना समजत आहेत, म्हणजे मी जागृत मनाचं आता व्याप्ती वाढवली आहे आणि त्या आता मला समजत आहेत. मी अधिक सजग झालो आहे आणि त्यामुळे आता मला त्या समजत आहेत. आता त्यांचा स्वीकार करता यायला हवा. आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर या दोन्ही पॉसिबिलिटी आहे. काही वेळा शरीरात संवेदना अधिक निर्माण होतात आणि त्यामुळे मनात विचार येतात. काही वेळा मनात विचार आपल्याला अधिक जाणवतो आणि मग शरीरातल्या संवेदना जाणवतात. आज सगळं जग सुशिक्षित आहे. युद्ध, दहशतवाद वगैरे केल्यावर काय परिणाम होणार आहेत हे माहीत असूनही हे सगळे गोष्टी करतात. हे कोणाच्या तरी इगोचा परिणाम आहे का? होय, इगोचा परिणाम आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा माणसं म्हणजे आपण हे जगातली माणसं अशी का वागतायत त्याचं एक उत्तर असं आहे की आपण असं बघतो की खूप हुशार माणूस, आपण आता त्या डॉक्टरांचं उदाहरण बघितलं की अतिशय हुशार, सज्जन, नावाजलेले, प्रसिद्ध, समृद्ध, तरी सुद्धा त्यांनी आत्महत्या केली, डोक्यात गोळी झाडून घेतली. हे का घडतं? तर मनात जे विचार येतात त्याच पॅटर्न मध्ये माणूस विचार करत राहतो. म्हणजे आता ट्रम्प यांचा सुद्धा एक पॅटर्न ठरलेला आहे, अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत ते, आणि नेतान्याहू पण इस्रायलचे अध्यक्ष आहेत, त्यांचा सुद्धा मेंदूचा पॅटर्न हा ठरलेला आहे आणि त्यानुसार ते विचार करत राहतात आणि त्यानुसार निर्णय घेतात. काही वेळा तो निर्णय आत्मघातकी, जसा या डॉक्टरनी निर्णय घेतला, त्यांना त्यावेळी ते योग्यच वाटत होतं की माझं भविष्य खूपच वाईट असू शकतं, माझ्या इमेजला प्रॉब्लेम असू शकतो, हे सगळं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं त्यावेळी आत्महत्या करणंच हे योग्य होत होतं. माणूस ज्यावेळी आत्महत्या करतो त्यावेळी तेच एक सोल्युशन आहे असं वाटत असतं. तर ते जसं व्यक्तीच्या बाबत होतं त्याच व्यक्ती हे सगळे निर्णय घेत असतात आणि त्यामुळे जगामध्ये हे जे काही होत राहणार आहे ते होत राहणार आहे.
सर्व जगातल्या सगळ्या माणसांना आपल्या मेंदूतले पॅटर्न विश्व स्वधर्म सूर्यो पाहो हे ज्ञानेश्वरांचं जे काही स्वप्न आहे ते एक प्रकारचं आपण म्हणू की युटोपिया आहे. भविष्यात पुढच्या 50-100 वर्षात असं होईल का माहित नाही, शक्यता कमी वाटते आहे. आणि त्यामुळे हे सगळं होत राहणार आहे. कदाचित जसं माणूस गोळी घालून घेतो तसंच मानवाचा हा जो काही वंश आहे तो संपायचा असेल, खरंच तिसरं महायुद्ध व्हायचं असेल आणि जीवसृष्टीच नष्ट व्हायची असेल, माहित नाही आपल्याला. त्यामुळे त्याचा विचार करत राहणं याचा काही उपयोग नाहीये. पुतीन, पॅलेस्टाईनच्या लोकांनी, इराणच्या अध्यक्षानं काय विचार करायला हवा, कसं वागावं यावर आपलं काहीही नियंत्रण नाही आहे. आपलं नियंत्रण आपल्या मनात कोणते विचार येतात यावर देखील नाही आहे. आणि त्यावर जसे विचार येतात तशाच पॅटर्नने विचार करत राहायचं नाही, एवढं आपलं नियंत्रण आहे. ते आपण करत राहू शकतो. आणि त्यामुळे तुम्ही म्हटलंय ते बरोबर आहे, पण माणसं जसे विचार येतात, त्यांचं जसं प्रोग्रॅमिंग आहे, त्यांच्यावर जसे संस्कार आहेत, तसेच विचार करत राहतात आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडत असतात. आपल्याला ते जर टाळायचं असेल तर जसे विचार येतात तसेच विचार करत राहणं आपल्याला थांबवता यायला हवं. तसं थांबवलं तरच आपण आपलं पुढचं बिहेवियर हे बदलवू शकू. अन्यथा आपल्यावर जसे संस्कार आहेत तसंच आपण वागत राहणार. आपला स्वभाव जसा आहे तसाच आपण वागत राहणार. स्वभाव बदलणं म्हणजे काय की मनात विचार येत आहेत, तो जो काही आपला स्वभाव आहे त्यानुसार येत आहे. पण तसाच विचार करत राहिलो नाही तर आपण आपला स्वभाव बदलू शकतो. आणि त्यामुळे जशा वाईट गोष्टी घडतायत तसं चांगलंही घडत आहे. आपण कशावर लक्ष द्यायचं यावर आपलं नियंत्रण आहे, ते आपलं नियंत्रण विकसित करायला हवं. धन्यवाद. आणि कोणाच्या मनात काही प्रश्न असतील, एकूणच जगात काय घडतंय त्याबद्दल किंवा आपल्या आयुष्यात काही जी काही परिस्थिती आहे त्याबद्दल, आपल्याला आपला कृती कार्यक्रम ठरवता येत नसेल तर तुम्ही तुमची परिस्थिती सांगू शकता. आणि त्यावर एक उपाय मी तुम्हाला सर्वांना सुचवून ठेवू शकतो की तुमच्या आयुष्यात जी समस्या आहे, अशी समस्या एखादी व्यक्ती, तुमचा मित्र त्याच्या आयुष्यात आहे अशी कल्पना करायची. तुमचा मित्र, तुमची मैत्रीण, आणि ती तुमच्याकडे सल्ला मागायला आली आहे. तर तुम्ही तिला कोणता सल्ला द्याल? म्हणजे तुमच्या आयुष्यात जी काही समस्या असेल, घरात समजा तुम्हाला महत्व नसेल, घरात टोमणे मारणारी माणसं असतील, तुम्हाला जेवढा स्कोप हवा आहे तेवढा मिळत नसेल, जे काही आहे हे तिच्या मैत्रिणीच्या आयुष्यात आहे आणि ती मैत्रीण तुम्हाला हे सांगते आहे, तर तुम्ही तिला काहीतरी सल्ला देता. तो सल्ला साक्षी भावानं दिलेला असतो. अशी कल्पना करायची की आपल्या आयुष्यातील समस्या ही दुसऱ्या कुणाच्या तरी आयुष्यात आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटायला आली आहे. त्या व्यक्तीला तुम्ही जे काही सांगाल तेच स्वतःला सांगायचं आणि तो सल्ला म्हणजेच ऍक्शन प्लॅन आहे, तो कृतीत आणायचा. हे जर केलं तर आपल्या आयुष्यातल्या समस्यांवर देखील आपल्याला उत्तरं सुचू शकतात. आता आपल्याच आयुष्यात हे असं दुसऱ्याला सल्ला देणं का सोपं असतं? कारण तिथे आपण नकळत तटस्थ झालेलो असतो आणि त्यामुळे त्या परिस्थितीचा थोडा तरी विचार करू शकतो. ज्यावेळी आपल्याच आयुष्यात हे घडत असतं त्यावेळी ते तटस्थ होणं कठीण असतं. आणि म्हणून त्यासाठी हा एक चांगला उपाय आहे की तुमच्या समस्या या मित्राच्या, मैत्रिणीच्या समस्या आहेत, तर त्यावर तुम्ही काय सल्ला द्याल? तो विचार करायचा, तो विचार लिहून करायचा
आणि त्यातलं काय करता येणं शक्य आहे ते कृतीत आणायचं. हा, सर डॉक्टर सर, डोके बोला सर. हा सर्वसाधारणपणे तुम्ही दिलेला सल्ला चांगला आहे, परंतु प्रत्येक वेळी सांगणारा स्वतःचा अजेंडा सुद्धा पुढे करू शकतो, हे पण भान ठेवायला हवं असं मला वाटतं. बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हटलं आहे चेंजिंग द हॅबिट ऑफ बिईंग युअर सेल्फ, हो. हा, त्याचं एक सोपं सोल्युशन म्हणून मी हे सांगितलं की हो हो हो, सोपं आपल्या आहे. आयुष्याकडे हम्म. तटस्थ होऊन पाहणं, म्हणजे मित्राच्या आयुष्यात हे घडतं आहे, हो. मैत्रिणीच्या आयुष्यात घडतं आहे, हम्म. हे जर आपण असा विचार केला तर आपण तटस्थ होऊन पाहू शकतो. करेक्ट करेक्ट बाकी शरीर करेक्ट. मन नाही, मी साक्षी आहे हे भान ठेवता येणं म्हणजे सुद्धा ऑब्झर्विंग सेल्फ डेव्हलप करणं, ही प्रॅक्टिस तर आपण करत राहायला हवी. सर, दिवसेंदिवस आपली चर्चा खूपच डीप व्हायला लागली आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. हो, धन्यवाद सर, तुमचे आशीर्वाद आहेत. नाही. सर बोलू का? हॅलो. हा बोला. तर तुम्ही आता जो सल्ला दिलात ना, की म्हणजे या दुसऱ्याचा हा प्रॉब्लेम आहे, तर आपण त्याच्यावरती काय उपाय देणार? हम्म. हा सराव मी खूप करतो, कारण माझ्या पण मी स्वतःच्याच प्रॉब्लेमकडे तटस्थ राहून त्याच्यावरती मी काय उपाय देऊ शकतो त्याप्रमाणे मी हा कार्यक्रम मी बरेच वर्ष करतोय. म्हणजे सुरुवातीपासून मला तो खूप चांगला अनुभव येतो त्याच्यामुळे. छान छान. एक म्हणजे आपण शांत होतो, आणि ते शांत झाल्यामुळे आपण तो तिसऱ्याला जो आपण काय सल्ला देणार असतो तो आपण व्यवस्थित देत असतो, कारण सल्ला द्यायला आपल्याला काय वेळ लागत नाही, पटापट आपण उत्तर देत असतो. बरोबर. आणि माझाच प्रॉब्लेम मी माझ्या समोर उभा करतो, आणि त्याच्याकडे तुम्ही म्हणता साक्षी भाव किंवा तटस्थपणे बघायचे मला हा सराव आहे, त्याच्यामुळे खूप चांगले अनुभव आहेत त्याच्यामुळे. आणि मला इथे तिथे जायची गरज नाही, कारण आपणच आपल्याला त्याचे साक्षी असतो. म्हणजे आपल्याला काय प्रॉब्लेम आहे जास्ती करून आपल्याला स्वतःला जास्ती माहिती असते, हा प्रॉब्लेम कशामुळे उत्पन्न झाला. आपण दुसरीकडे जरी गेलो तरी आपण त्याला संपूर्ण गोष्टी सांगत नाही, काहीतरी गोष्टी आपण त्याच्यापासून लपवत असतो. मग त्याला इन्फॉर्मेशन देत असतो ती अर्धवट देत असतो, पण आपणच जो प्रॉब्लेम निर्माण झालाय त्याला आपणच कारणीभूत असल्यामुळे त्याच्यातली इत्तमभूत माहिती आपल्याला स्वतःकडे असल्यामुळे आपण त्याच्यावरती चांगल्या प्रकारे तो सोल्युशन शोधू शकतो, असं मला वाटतं. छान छान, अगदी बरोबर. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्ही सराव नियमित करता का, आणि त्याचा फायदा तुम्हाला आता अधिक काही जाणवतोय का? म्हणजे हे तुम्ही पूर्वीपासून करता आहात, ते छान आहे. हो, कारण एक लहानपणी पिक्चर बघितलं होतं, त्यापासून ते सवय लागली. ते मेरा नाम जोकर होतं, बरोबर. त्यामध्ये नाही, मी तुम्हाला आता प्रश्न विचारतो आहे की हा, सजगता आणि साक्षीभाव याच्या सरावामध्ये तुम्ही सराव नियमित हा, करता का? ना आधीपासून करत होतो मी, कारण त्या नाही, पिक्चरचा केवळ तो एक परिणाम झाला त्याच्यामुळे. नाही नाही, मी विचारतोय शरीराकडे लक्ष देण्याचा सराव करता का? आता तुमचं ऐकून करतोय आता थोडं. म्हणजे मला आता जो गोंधळ होता, म्हणजे आता तुम्ही म्हणता ना की तुम्ही काय करता, तुमच्या शरीरामध्ये काय कुठला विचारानंतर काय शरीरामध्ये आतमध्ये काय परिणाम होतात अवयवांमध्ये, छाती जळते किंवा पायामध्ये लूज पडतात का वगैरे, ते तो आता सुरू केलाय, म्हणजे तो बघण्याकडे तर ते असं समजतंय आणि का, पाय लूज पडतायत किंवा समजतं ते. आता त्याचा म्हणजे स्वीकार माझ्या येतोय का? हो, येतो. ग्रेट, छान. म्हणजे हा सराव किंवा अधिकाधिक काय करत झालं तरी राहा. ते छाती पोटाकडे लक्ष हा देण्याचा हा सराव अधिक करा. ओके सर. आपल्या धन्यवाद. भावनांचा सर्वाधिक परिणाम आपल्या हम्म, छातीपोटावर अधिक होत असतो, छातीपोटातल्या अवयवांवर अधिक होत असतो. हम्म, हम्म. तो समजणं हे अपेक्षित आहे. नाही, त्याचा स्वीकार पण आता करायला येतो, म्हणजे हा, काय त्याचा त्रास त्याचा होत नाही. स्वीकार म्हणजे करतो. लक्षात येतं ते स्वीकारणं सोपं जातं. अगदी पूर्वी बरोबर. लक्षातच येत नसतं, त्यामुळे कळत नव्हतं की आपल्याला काय स्वीकारायचं आहे ते. छान छान, धन्यवाद धन्यवाद. सर. धन्यवाद. हा, प्रकाश कुलकर्णी, तुम्हाला काही विचारायचं आहे का? काही जणांचे माईक सुरू झालेले दिसत आहेत. हॅलो सर. हा बोला. सर, मला एक बोलायचं होतं की आता 15 दिवस झाले मी आपला कोर्स खरेदी करून. हम्म. मला असं वाटायचं की जसं मी नेहमी असं कल्पनामध्येच रमलेलो असायचो, धुंदीत असायचो, नेहमी विचाराच्या धुंदीत असायचो, तंद्रीत हम्म. असायचो. मला वाटायचं की आयुष्य असंच आहे.
हम्म, आणि समोरचं काय बोलतं ते मला काही समजायचंच नाहीये. म्हणजे माझं मन जेव्हा रिॲक्ट करेल, प्रत्येक जण काहीतरी बोललं तर मला राग यायचा सर. पण ह्या 15 दिवसाचं मी माइंडफुलनेसचा दररोज सराव करतो ना सर, एकतर मी प्रेझेंट मध्ये राहतो. प्रेझेंट मध्ये म्हणजे विचार करण्यापेक्षा आपल्या बॉडीच्या जे सेन्स ऑर्गन आहे त्याच्यावर लक्ष दिलं ना, प्रेझेंट मध्ये राहता येते. त्याच्यामुळे चांगली झोप येते सर, आणि फोकस सुद्धा वाढले सर माझं, असं वाटतंय मला. छान छान. तर तुम्ही जे एक शेअर केलं होतं सर्वांसाठी सुद्धा ते खूप महत्वाचं आहे, की मला वाटतं तुम्हीच सांगितलं होतं की अशीच सगळी माणसं राहतात असं तुम्हाला वाटत होतं. तर असं अनेकांना अजून असं वाटत असू शकतं की आपण जे विचारांच्या तंद्रीत राहतो तेच योग्य आहे. तर ते योग्य नाही आहे. तुम्ही जसं म्हटलात कल्पनेमध्येच अनेक माणसं राहत असतात, पण त्याचे दुष्परिणाम असतात. मगाशी आपण बघितलं की जसं विचार करायला हवा तसं काही वेळ कल्पना करायला हवी. मी आता तुम्हाला जसं सांगितलं की आपण कुणाशी तरी बोलतो आहोत, ही कल्पना करणं आवश्यक आहे, पण ती काही वेळ करायला हवी. जर ती सतत आपण कल्पनेत राहिलो तर तो सुद्धा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपलं वर्तमानात जे आहे, म्हणजे आता ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष बोलत असाल त्यावेळी कल्पनेत राहायचं नाहीये. त्यावेळी प्रत्यक्ष बोलण्यावरच अधिक लक्ष द्यायचं आहे. आणि त्यामुळे मगाचे तुमच्या समस्येचं एक कारण बोलताना ते आठवत नाही, याचंही एक कारण अधिक वेळ कल्पनेत राहणं हे असू शकतं. आणि बरोबर आहे सर. त्यामुळे वर्तमान क्षणात बोलताना वर्तमान क्षणातच लक्ष द्यायचं. हवं तर तुम्ही जे काही बोलायचं आहे त्याचे मुद्दे लिहून काढायचे, ते पुन्हा पुन्हा आठवायचे आणि वर्तमान क्षणात लक्ष देत राहणं अधिकाधिक असायला हवं. पुन्हा आपण 1000 मिनिटं जागा असू तर त्यातली 5-10 मिनिटं कल्पनेत रमणं इट्स ओके. जर आपण अधिक वेळ कल्पनेतच राहत असू तर आपलं वास्तवाचं भान राहत नाही. बरोबर आहे. थँक्यू. तर ना मी म्हणजे मी येता 8वीत असल्यापासून हे असं कल्पना करायची सवय लागली. आता माझं रनिंग 30 म्हणजे 14व्या वर्षापासून 30 आहे. मला असं सोल्युशन सापडतच नव्हतं. फक्त तुमचे युट्यूब व्हिडिओ बघितल्यामुळे तेव्हा असा कॉन्फिडन्स आला की आपण सुद्धा लाईफ प्रेझेंट मध्ये जीवन आनंदी राहू शकतो सर. छान छान. त्यामुळे आपण सर्वांनी आता लोकांपर्यंत सुद्धा हे जे काही आपल्याला अनुभव आले ते पोचवूया. तुमच्या अनेक मित्र मैत्रिणींना सुद्धा असं असू शकतं, पण ती अजूनही कल्पनेतच अधिक राहत असू शकतात. तर सतत असं कल्पनेत राहणं योग्य नाही. आपल्याला वास्तवाचं भान ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी उपाय आहे. आणि तो काही फार मोठासा रॉकेट सायन्स आहे असं नाही. आपल्या मेंदूतच तो उपाय आहे. हे तुम्ही देखील इतरांना सांगू शकता. त्यामुळे समाजातल्या अधिकाधिक माणसांमध्ये याबद्दलची माहिती पसरेल. चालेल सर. थँक्यू सर. थँक्यू. ऑल दी बेस्ट. सर मी थोडस बोलू का? हो, बोला ना. माझा घसा जरा हे झालेला आहे, हम्म. कारण कोविड टेस्ट मी केली आणि ती पॉझिटिव्ह निघाली. होय. तर पण काय हरकत नाही, डोंट वरी अबाउट दॅट. हम्म. तर त्याच्यामुळे आज मी डिस्प्लिन घेतलंय. हम्म. त्याच्यामुळे जवळ सगळं शरीरातला टोन जे आहे मस्कुलर टोन निघून गेलाय असं वाटलं. हम्म. आणि मग आज जेव्हा ध्यान केलं तेव्हा शरीरामधल्या त्या सगळ्या संवेदना तीव्रतेने जाणवायला लागल्या. मग तेव्हा सगळ्या शरीरावरती जरी मी माझं ध्यान विस्फारित जरी केलं तरी मला ते संवेदना काही शांत होताना दिसल्या नाही. मग तेव्हा मी माझ्या दोन्ही भुवयाच्या मध्ये लक्ष केंद्रित केलंय हम्म. आणि बऱ्याच वेळ लक्ष केंद्रित केल्यामुळे मग मत त्या बरोबर शांत झाल्या. तेव्हा मी माझ्या योगनिद्रेमधलं एक आठवलं मला, ते कितपत खरं आहे मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे, की आय एम अ युनिव्हर्सल अँड नाऊ बिकेम इंडिव्हिज्युअल सेल्फ. तर जेव्हा ते युनिव्हर्सल सेल्फ मध्ये जेव्हा आपण जातोय, म्हणजे असं म्हणजे ही कल्पना आहे बरं का माझी, हम्म. तर जातो तेव्हा जर आपण त्याच्यावरती जर गेलं तर आपल्या शरीरातल्या संवेदना शांत होतात असं मला बरेच वेळा अनुभवाला येते. बरोबर आहे. तर हा, तुम्ही आधी काळजी घ्या. आता तुम्ही आता डॉक्टर आहात त्यामुळे नाही काळजी घ्यायला लागेल. काय करायला हवं ते तुम्ही नीट करालच. हो 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 आणि पुण्यामध्ये कोरोना वाढलेला दिसतोय हे. हो हो पुण्यातच खूप आहात ना वाढलाय, तुम्ही? खूप वाढलाय. हम्म?
खूप वाढला. म्हणजे आता आता बऱ्याचशी लोक टेस्टच करत नाहीत ना, हम्म, त्याच्यामुळं ते किती वाढला काय वाढला काही समजायला मार्ग नाहीये. हम्म. तर जर टेस्ट केल्या तर खूप दिसतील समजेल. आपल्याला. पण आता तुम्ही व्हॅक्सिन घेतलेलं असेलच त्यामुळे हो हो हो, हम्म, वॅक्सिन घेतलेलं आहे. छान छान. तुमची तब्येत लवकर बरी हो अशा आणि माझं ऑक्सिजन सॅच्युरेशन 97 आहे. तेव्हा ते सॅच्युरेशन चांगलं असल्यामुळे मी काही आय डोंट वरी अबाउट दॅट. बरोबर. आणि बाकीची सगळी मी काळजी घेतोय. छान छान. आणि कोरोना झाला यामुळेच अनेकांना भीती वाटते, अँझायटी निर्माण होते. तुम्ही आता अशा स्थितीला पोचला आहात की तुम्हाला त्याबद्दल अँझायटी वगैरे काही निर्माण होत नाही. त्यासाठी अभिनंदन. आणि थँक्यू तुमच्या थँक्यू तब्येत लवकर सुधारो अशा शुभेच्छा, प्रार्थना. थँक्यू सर, थँक्यू. तर हे ब्लेसिंग महत्वाचे आहेत. हो. हॅलो हा सर. बोल. हम्म, तर माझं काय होतं सर, संविधानाचा जर स्वीकार करताना गेलं ना तर टेन्शन वाढतं ना, अजून असं वाटतं की काही कमी जास्त नको व्हायला. म्हणजे संविधानाचा स्वीकार करताना आहे ना, स्वीकार करताना असं वाटतं टेन्शन वाढून जातं स्वीकार करताना. हम्म. टेन्शन वाढतं म्हणजे काय होतं? की काही कमी जास्त नको व्हायला सर, असं वाटतं की काही कमी जास्त होईल. म्हणजे मनात आपल्याला नीट जमतंय की नाही असं वाटत राहतं. नाही सर, स्वीकार केला ती जी संवेदना होतीये हम्म, तर तिचं काही बरं बरं वाईट नको व्हायला असं वाटतं. तिचे काही साईड इफेक्ट नको व्हायला असं वाटतं. बरोबर. त्यामुळे काही वेळ तरी, काही क्षण तरी स्वीकार करता येतो. हो सर, हो. हा. आता विचार येणं आणि विचार करणं यातला फरक तुम्हाला समजतो? हो समजतं सर. छान. विचार येतात म्हणजे हे प्रतिक्रियेचे विचार येतात. तसाच विचार करत राहणं थांबवता येतं. हा बिलकुल सर. ग्रेट. आता यावर तुमचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे की शरीरात ज्या संवेदना जाणवतात त्याचे दुष्परिणाम होत राहतील, ही सर अँझायटी योग्य आहे. त्याच्यावरचा उपाय म्हणजे 5 मिनिटं असा सराव झाला की 10 मिनिटं दीर्घ श्वसन करायचं. सर दीर्घ श्वसन हे आपल्या शरीरात हे जे काही सगळे बदल होतात ते रिव्हर्स करतं. येस. म्हणजेच हं. थोडक्यात आता अँझायटी येते त्यावेळी आपलं बीपी वाढतं. हो. आता बीपी वाढलं की शरीरात संवेदना निर्माण होतात. बऱ्याच जणांना त्या समजतच नाहीत, म्हणून हायपर टेन्शनला सायलेंट किलर म्हणतात. हं. कारण ते समजतच नाही. आपण शरीराकडे लक्ष दिलं तर आता ते समजू लागतं. त्याचा काही वेळ स्वीकार करायचा, पण ज- नंतर दीर्घ श्वसन करायचं. म्हणजे येस सर. 5च मिनिटं स्वीकार करायचा. तो भावनिक मेंदूला दिलेलं ट्रेनिंग आहे. आणि नंतर 10 मिनिटं दीर्घ श्वसन करायचं. अधिकाधिक वेळ दीर्घ श्वसन केलं तर त्यामुळे शरीरात जे काही दुष्परिणामांच्या लेवलला जर बदल होत असतील तर ते आपण रिव्हर्स करू शकतो. येस सर. त्यामुळे दीर्घ श्वसनाचाही सराव अधिक करा. येस सर, थँक्यू सर. हा. दीर्घ श्वसन म्हणजे माहिती आहे ना? हा 4 येस सर, माहिती. श्वास हो. घ्यायचा आणि 6 सेकंद सावकाश सोडत राहायचं. येस हे सर. अर्धा तास केलं तरी सुद्धा त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. येस सर. त्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे केवळ दीर्घ श्वसनच आपण का उपाय सांगत नाही, कारण त्यामुळे भावनिक मेंदूची प्रतिक्रिया करण्याची सवय बदलत नाही. कारण दीर्घ श्वसन करतो आहोत म्हणजे शरीरातल्या बदलांवर आपण एक प्रकारे प्रतिक्रिया करतो आहोत. हो. काही वेळा ते करणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणता हं. तसा जर तो अधिक त्रास होत असेल तर दीर्घ श्वसन करायचं, हं. पण थोडा वेळ तरी संवेदना जाणायच्या आणि त्यांचा स्वीकार करायचा. नाही, भावनिक मेंदूला ट्रेनिंग भेटेल तसं. हा, भावनिक मेंदूला त्याचं ट्रेनिंग भेटेल बरोबर. त्याच्यामुळे. हम्म. येस. सर एक प्रश्न विचारायचा होता. हा विचार. जसं आता त्यांनी सांगितलं तसं वाईट गोष्टींमध्ये असं नाही, कधी कधी चांगल्या घटना घडून गेल्यात, म्हणजे घरातलं लग्न होतं, मग काय मजा केली वगैरे 4 दिवस. कधी कधी तेच विचार येत राहतात की त्याच्यात बरं वाटतंय म्हणून तेच विचार येतात की काय हो, त्याच्यातही राहणं योग्य नाही ना. नाही ना.
काही वेळ राहणं ठीक आहे, मजा वाटते म्हणून. पण जसं ते टेक्नॉलॉजीमध्ये जशी आपण रील्स पाहतो आणि मजा वाटते म्हणून अधिक वेळ जर रील्स पाहतच राहिलो तर त्याचे जसे दुष्परिणाम होतात ते म्हणजे वास्तवाचं भान राहत नाही. तर तसंच जे काही छान विचार आपल्या मनात आहेत ते रील्स पाहणं आहे, अच्छा. त्याचा खरं म्हणजे काही फार उपयोग नाही आहे. आणि त्यामुळे त्या विचारांमध्ये सुद्धा काही वेळ राहणं इट्स ओके, अधिक वेळ राहणं टाळायला हवं. वर बोलो. काही वाईट परिणाम होतो का? हा, त्याचाही काही वाईट परिणाम आपल्या मेंदूवर, बुद्धीवर नाही, किंवा वाईट मनावर परिणाम होतो? होत नाही, वास्तवाचं भान राहत नाही. आपण त्या कल्पनेतच राहतो ना, भूतकाळात जे काही घडून गेलंय ते आता वास्तवात नाही आहे. हं, ते हं. आठवतं, ते विचार आहेत, म्हणजे ती कल्पनेचे विचार तुमच्या मनात जे काही घडून गेलंय त्या स्मृती पुन्हा पुन्हा येत आहेत. हं, हं. आणि म्हणजेच तुमचा मेंदू रिमेंबरिंग सेल्फ मध्ये आहे. तुम्ही अच्छा. आठवताय जे काही घडून गेलं ते. हो. म्हणजे चांगलं किंवा वाईट दोन्ही आठवणं किंवा त्याच्यावर जास्त वेळ हा, विचार करत अधिक बसणं वेळ रिमेंबरिंग सेल्फ मध्ये राहणं हे त्रासदायक आहे, कारण त्यामुळे मग एक्सपिरियन्सिंग सेल्फ हा आपल्या ज्या मेंदूचं फंक्शन आहे ते वापरलं जात नाही. अच्छा. ओके. थँक्यू. एक्सपिरियन्सिंग सेल्फ म्हणजे वर्तमान क्षणाचा अनुभव घेणं. आणि त्यामुळे सतत अशा चांगल्या विचारांच्या तंद्रीत राहणं हे देखील कमी करायला हवं. अच्छा. आणि वाईट विचार येतात जेव्हा तेव्हा धडधडतात, किंवा तुम्ही म्हणलात मगाशी मेडिटेशन मध्ये, किंवा त्या क्षणी परत तो जो राग बीग येतो त्यासाठी मग ते टाळायला लागलं किंवा ते ऍक्सेप्ट करून पुढे गेलं की हळूहळू त्या विचारांवरचा राग येणं कमी होतं का? हो. थँक्यू सर. थँक्यू. हा, उमेश शेटे, तुमचा माईक सुरू दिसतोय. तुम्हाला काही विचारायचं आहे का? उन्मेष शेटे. धन्यवाद. आपले प्रश्न मनात कधी असतील तुम्ही व्हॉट्सअप करून विचारू शकता. काही शंका असतील तर विचारू शकता. सर कोणत्या हे नंबरवर सगळं करू व्हॉट्सअपवर नका. प्रश्न विचारायचे? हा, कोणत्या नंबरवर प्रश्न विचारायचे? ग्रुपमध्ये माझा नंबर आहे ना, तुम्ही ग्रुपमध्ये आहात ना? हो. तर माझा एक प्रश्न होता. हॅलो. हा, तर हे जे फुलनेस आहे ना, ते आपण जेवल्याच्या नंतर किती वेळानंतर करू शकतो का लगेच करू शकतो? लगेच करू शकतो, जेवताना सुद्धा करू शकतो. जेवताना जेवणाकडे लक्ष देणं म्हणजे माइंडफुलनेस. ती कृती करून झाली की सर हा, जेवण थांबवलं आणि मग आता मनात काय विचार आहेत, शरीरात काय होत आहे याकडे लक्ष आपण जेवल्यानंतर लगेच देखील करू शकतो. चालेल. धन्यवाद सर. सर बायपोलर मध्ये माइंडफुलनेसचा काही उपयोग होऊ शकेल काय? हा, त्या व्यक्तीला त्याच्या मनात जे विचार येत आहेत त्या विचारांपासून अलग होता आलं की बायपोलर राहिलाच नाही. पण त्या व्यक्तीला हे आधी मान्य व्हायला हवं की माझ्या मनामध्ये जे विचार येत आहेत ते सगळेच कृतीत आणण्यासारखे नाही आहेत. मला काहीतरी त्रास आहे, इमोशनल डिसऑर्डर आहे, माझ्या मेंदूत काहीतरी वेगळी रसायनं निर्माण होतात आणि त्यामुळे खूप उत्साह किंवा उदासी अशा लाटा माझ्या मेंदूमध्ये निर्माण होतात आणि त्या लाटा कमी करायला हव्यात हे त्या व्यक्तीनं आधी मान्य करायला हवं. त्या व्यक्तीला हे समजायला हवं. ते जर समजलं तर त्याने हा सराव केला वर्तमान क्षणात लक्ष देण्याचा आणि मनात विचार येत आहेत त्या विचारांपासून अलग होण्याचा. तर जरी मनात खूप उत्साह असेल तरी उत्साहाच्या भरात त्याच्या ज्या काही कृती होत आहेत त्या तो टाळू शकेल. आणि उदासी असेल तर त्यावेळी काहीच करू नये असं वाटतं, झोपून राहावं असं वाटतं, ते देखील तो टाळू शकेल.
तर याच्यावरतीच एक प्रश्न होता छोटासा, की असं मलाही एक्साइटमेंट खूप होते कधी-कधी. म्हणजे आवडतं पुस्तक मला एकदम मिळालं तरी इतकी एक्साइटमेंट होते, की ते वाचताना सुद्धा ते वाचनाकडे लक्ष कमी आणि एक्साइटमेंट जास्त असं. म्हणजे माझं मला पण जाणवतंय, की असं छान. काय होतंय आता माझ्या ते मनात? जे जाणवतंय ते तुमच्या मेंदूची एक प्रकारची हॅबिट आहे, म्हणजे हे होतं ही. आता ते हां. कमी करायला हवं. त्यावेळी लक्ष मनात हे भान ठेवायचं की आता मनात खूप एक्साइटमेंट आहे आणि त्यामुळे खूप विचार निर्माण होत आहेत. आता पुन्हा पुन्हा त्या पुस्तकाकडे लक्ष द्यायचं, मनातल्या भावनांकडे लक्ष द्यायचं आणि भावनांमुळे एक्साइटमेंटमुळे सुद्धा शरीरात बदल होतात. खूप ऊर्जा वाटते, हो, हो. शरीरात काही संवेदना अधिक जाणवतात, थरथर किंवा स्पंदन जाणवू शकतात. त्याचाही हं. स्वीकार करायचा. शरीर हं. आणि मनापासून अलग जेवढं व्हाल तेवढं त्या एक्साइटमेंटमुळे वर्तमानात लक्ष राहत नाही, ते कमी होईल. म्हणजे शांत होण्यासाठी तेव्हा पण मी थोडंसं साक्षीदान केलं पाहिजे का? बरोबर, बरोबर. तर बायपोलर मध्ये फायदा होतो असं कल्पिता मॅडमनी इथे मेसेज केलेला आहे. आपल्या क्लायंटना झालेला आहे. फक्त त्यांना सतत कोचिंग लागतं, म्हणजे सतत याची आठवण करून देणं हे आवश्यक असतं. कारण बायपोलर म्हणजे हम्म बायपोलर म्हणजे काय सर? बायपोलर म्हणजे हे म्हणजे आता उत्साह आणि उदासी याच्या लाटा या भावना अधिक तीव्र होतात. म्हणजे दोन पोल पोल म्हणजे दोन ध्रुव, हां, हां. या दोन ध्रुवांवर व्यक्ती जात राहते. काही वेळा खूप हो. उत्साह असतो, हो, हो. त्यावेळी खूप कमी झोप पुरते, माणसं खूप काम करू शकतात, सतत वाचू शकतात, इतरांनी सुद्धा असंच करावं असं वाटतं, खूप अँबिशियस असतात, पण त्याचे काही दुष्परिणामही होतात. हां, हां. कर्ज घेतली जातात, लोकांना खूप मदत केली जाते, हो, पण हो. स्वतःकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग ही फेज संपते आणि डिप्रेशनची फेज असते. त्यावेळी काहीच करू नये असं वाटतं, माणूस झोपून राहतो, हो. रडत राहतो, आपल्याला कोणीच मदत करत नाही, आपणच सगळ्यांना मदत करतो असं त्याला वाटत राहतं. हो. असं जे होतं त्याला बायपोलर डिसऑर्डर असं म्हणतात. अच्छा. थँक यू सर. प्रतिभा भगत या आपल्या सिरियल मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांनी मेसेज केला आहे, मला पण शूटिंग करताना होतं, छान सीन झाला की पण आता वाटतं नाही पाहिजे असं पण वाटतं. नाही, आता यामध्ये आपण एक फरक करूया की शूटिंग करत असताना त्यामध्ये पूर्ण सहभागी होणं आणि त्यामध्ये खूप आनंद वाटणं हे चांगलंच आहे. त्यालाच फ्लो स्टेट असं म्हणतात. म्हणजे खेळत असताना, गाणं म्हणत असताना, नाच करत असताना, तसं आपलं एखादं काम करत असताना अशी फ्लो स्टेट येऊ शकते. ती चांगली आहे, ती उपयोगी आहे. आता खेळ संपल्यानंतर देखील काही वेळ असं वाटू शकतं, जसं तुमचं शूटिंगचा सीन चांगला झाला तर वाटू शकतं की जो खेळाडू फ्लो स्टेट मध्ये असतो आणि जिंकतो की त्याला खूप छान काही वेळ वाटत राहू शकतं. आता त्याचा आनंद घ्यायला काही हरकत नाही, पण त्याचा परिणाम म्हणून जर त्याचा पुन्हा खेळाची जी प्रॅक्टिस करायला हवी आहे त्यावर जर होत असेल तर ते थांबवायला हवं. आपण दुसरं उदाहरण घेऊ की समजा एक क्रिकेटपटू खेळतो आहे आणि त्याने एक सिक्स मारला आणि त्यामुळे त्याला खूप छान वाटलं. आता त्या छान वाटण्यामध्येच तो जर राहिला तर दुसऱ्या चेंडूवर आउट होऊ शकतो, कारण दुसऱ्या चेंडूवर त्याचं लक्ष राहत नाही. पुढचा बॉल जो पडतो आहे त्यावेळी तिथे लक्ष राहायला हवं आणि त्यामुळे जर तुम्हाला पुढचा सीन करायचा असेल तर हे छान वाटणं थांबवायला हवं. जर लगेच काही करायचं नसेल तर तुम्ही त्या छान वाटण्यामध्ये राहू शकता. म्हणजेच पुन्हा क्रिकेटचं उदाहरण, खेळाडूनं शतक मारलं आणि नंतर तो आउट झाला आणि आता पॅव्हेलियन मध्ये येतोय, पॅव्हेलियन मध्ये आहे आणि त्याला छान वाटत आहे, तर छान आहे. त्या स्थितीचा आनंद तो अधिक घेत राहू शकतो. ते मोटिवेशन ठरू शकतं. पण मगाशी मी जसं उदाहरण दिलं की लगेच पुढचा सीन करायचा आहे आणि त्या सीन मध्ये कदाचित तुम्हाला रडायचं आहे, तर
तुम्हाला त्या भावना मुद्दाम निर्माण करायचं आवश्यक असतं. आणि त्यामुळे जर नंतर काही लगेच करायचं नसेल तर छान वाटण्याच्या अनुभवात त्याचा आनंद घेत राहायला हरकत नाही. लगेच काही करायचं असेल तर ते थांबवायला हवं आणि वर्तमान क्षणात लक्ष द्यायला हवं. म्हणजेच मी क्रिकेटपटूचं जसं उदाहरण दिलं की त्याने सिक्सर मारला, आता तो छान वाटण्यामध्येच राहिला तर पुढच्या चेंडूकडे नीट लक्षच देऊ शकणार नाही आणि आउट होण्याची शक्यता त्याची वाढेल. थँक्यू. आपण या सगळ्या सराव स्वतः करूया आणि जिथे जिथे शक्य असेल, संधी मिळेल त्यावेळी आपण आपल्या मनाकडे लक्ष देणं कसं आवश्यक आहे, अनावश्यक विचारात राहणं, कल्पनेत राहणं कसं कमी करायला हवं, हे देखील आपण सांगत राहूया. जिथे संधी मिळेल, आपल्याला विचार व्यक्त करायला मिळतील. कारण रविराज जाधव यांनी ज्यावेळी तो अनुभव शेअर केला त्यावेळी मला असं वाटलं की बरोबर आहे, हेच नॉर्मल आहे असं अनेकांना वाटत राहू शकतं. ते असं म्हणतात की मी कल्पनेत राहत होतो आणि हेच नॉर्मल आहे, सगळीच माणसं अशी राहतात असं त्यांना वाटत होतं. तर असं अनेक माणसांना वाटत असू शकतं. त्याचे दुष्परिणाम आहेत हे देखील ज्यावेळी समोरच्या माणसांची ऐकण्याची तयारी असेल त्यावेळी आपण त्यांना सांगूया. धन्यवाद. हा, अकल्पिता मॅडमने जसं सांगितलंय, जसं तुम्ही आता इथे प्रश्न विचारता तसं त्या मुद्दाम आता विकली सेशन घेतात की ह्याच संकल्पना सगळ्या समजाव्यात. कारण त्या जर संकल्पना समजल्या नाहीत तर सराव नीट होत नाही. त्यामुळे त्या सेशन मध्ये देखील सहभागी होऊन तुमचे प्रश्न अवश्य विचारा. त्यांना मेसेज करून, प्रश्न करून किंवा त्यांची वेळ असेल ती वेळ घेऊन फोनवर बोलून तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्या अवश्य विचारा. त्या पूर्ण वेळ डेडिकेटेड आहेत, त्यांची कमिटमेंट खूप मोठी आहे. त्याबद्दल आपण त्यांना कृतज्ञता व्यक्त करूया. आणि आपल्या मनात काही वेळा असे विचार येऊ शकतात, हे नको करूया, हे असं होऊ शकतं कारण आपलं मन खेळ खेळत असतं. आपण आता मनावर ताबा मिळवतो आहोत. मन हे हत्तीसारखं आहे आणि त्याला चुचकारत त्याला आपल्याला माणसाळवायचं आहे. तर हत्तीवरचा जसा अंकुश तसं लक्ष देण्याचं कौशल्य हे मनावरचा अंकुश आहे. तो वापरत आपल्याला आपल्या मनाचा उपयोग, जसा हत्ती जंगली असेल तर त्याचा तो रानटी असो, तो नुकसान करू शकतो, तसंच आपलं मन नुकसान करू शकतं. पण त्याच्यामध्ये मनामध्ये खूप शक्ती आहे. त्या हत्तीचा उपयोग आता अनेक कामं करून घेण्यासाठी जसा करतात, त्या हत्तीला ट्रेनिंग करणं जसं आहे तसं आपल्या मनाला ट्रेनिंग करणं आहे. आणि त्यामुळे मन काही वेळा बंडखोरी करतं, हे नको असे विचार निर्माण होतं. त्यावेळी त्यापासून अलग होऊन बुद्धीनं, विवेकानं हे ठरवणं की आपण जे काही ठरवलं आहे त्यानुसार रोज सराव करणार आहोत, वर्तमान क्षणात लक्ष देण्याचा सराव करणार आहोत, हे करत राहायला हवं. मनात हे नको असे जरी विचार आले तरी देखील त्याला महत्व द्यायचं नाही आणि त्यालाच आपण म्हणतो ते विचार उपयोगी नाहीत हे लक्षात घ्यायचं आणि वर्तमान क्षणात लक्ष द्यायचं. थँक्यू. हा, अशोक शिंदे यांचा प्रश्न आहे, सोमवारचे सेशन हे नाही, सोमवारचं सेशन हे आपलं वक्ता माहिती घेण्याचं सेशन आहे. ज्यांचा प्रोग्राम ऍक्टिव्ह आहे त्यांच्यासाठी अकल्पिता मॅडम पुन्हा मंगळवार, बुधवार असं आठवड्यातून 2-3 वेळा सेशन घेतात. मुख्यतः ज्यांनी नवीन प्रोग्राम घेतला आहे आणि त्यांना नक्की आपल्याला काय सराव करायचा आहे हे समजण्यासाठी ती सेशन खूप उपयोगी आहेत. जर तुम्हाला अजून म्हणजे ज्या जुन्या लोकांना सुद्धा हे समजलं नसेल तर तुम्ही अकल्पिता मॅडमना विनंती करू शकता आणि
त्या सेशनमध्ये तुम्हाला त्या सहभागी करून घेऊ शकता. थँक्यू. आपण मीटिंग संपूया.